नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संदीप गवते तुमचं सगळ्यांचं माझं यूट्यूब चॅनल इंग्लिश गुरु फॉर ऑल मध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेसनमध्ये आपण MPSC ने जी सेल्स टॅक्स इन्स्पेक्टरची मेन्स 2018 मध्ये घेतली होती त्यातील पेपर 1 मराठी आणि इंग्लिश असतो, त्यामध्ये जे इंग्लिश ग्रामरवर आधारित प्रश्न विचारले गेले होते त्याचे सविस्तर विश्लेषण या व्हिडिओमध्ये मी करणार आहे। मित्रांनो, इथे हायलाइट करतोय इंग्रजी ग्रामरवर आधारित 40 प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण, डिटेल एनालिसिस ऑफ 40 क्वेश्चन्स बेस्ड ऑन इंग्लिश ग्रामर। डियर स्टुडंट्स, सगळ्यात अगोदर एक महत्त्वाच्या 2-3 इन्स्ट्रक्शन्स देतो आणि सुरुवात करतो। सगळ्यांकडे नोटबुक आणि पेन असायला हवा। आणि मी यामध्ये काय केलं, एनालिसिस म्हणजे काय, म्हणजे फक्त तुम्हाला प्रश्न वाचून दाखवायचा आणि हे उत्तर आहे त्याला एनालिसिस म्हणत नाही। तर एनालिसिस म्हणजे काय, प्रश्न काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, तो कुठल्या टॉपिकवर आहे आणि जे ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत त्या ऑप्शनपैकी दिलेलं आन्सर हे जे करेक्ट आन्सर दिलं आयोगानं तेच का, त्याच्या मागचं लॉजिक काय, त्याच्या मागचं रिझन काय हे समजून सांगितलेलं आहे। आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो की महत्त्वाची गोष्ट, उर्वरित जे ऑप्शन्स आहेत जे चुकीचे आपल्याला दिलेले असतात ते चुकीचे का आहे, म्हणजे लक्षात घ्या तुम्हाला बरोबर आलेलं आन्सर हे बरोबरच का आहे आणि चुकीचे हे का चुकीचे आहे, त्याच्या मागचे रूल्स रेग्युलेशन्स, त्याच्या मागचं लॉजिक हे मी इथे डिस्कस करणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे काय आहे, भविष्यात आपल्याला याच प्रश्नांमधून नवीन प्रश्न कसे तयार करता येऊ शकतात, नवीन प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात, एखादा रूल आपला आत्ताच कसा क्लिअर होऊ शकतो, तो रूल जर आपल्याला माहिती झाला या विश्लेषणातनं तर ते तुमच्या लक्षातनं कधीच जाणार नाही। तर अशा पद्धतीने मी विश्लेषण करणार आहे। तरी सगळ्या विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे की पेन आणि नोटबुक घेऊन बसा, की जेणेकरून तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी ते आयडेंटिफाय होतील, तुम्ही लिहून ठेवू शकता, तुम्ही नोट्स काढू शकता। फक्त ऐकून फायदा नाही, माझे व्हिडिओज मोठे आहेत विश्लेषणाचे, परंतु मित्रांनो तुम्ही जर माझा एक व्हिडिओ कंप्लीट बघितला तर नक्कीच तुमचे सगळे डाऊट्स आणि विश्लेषण तुमचं एकदम क्लिअर होणार आहे। तर सुरुवात करूया। MPSC STI मुख्य परीक्षा 2018 मधील पेपर 1 मराठी व इंग्रजी यातील इंग्रजी ग्रामरवर आधारित 40 प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण। विद्यार्थी मित्रांनो, इथे स्नॅपशॉट काढून मी लावलेला आहे, तिथे तुमच्या लक्षात येईल की म्हणजे तुमच्याकडे जर क्वेश्चन पेपर असेल तुम्ही हा MPSCच्या वेबसाईटवरनं डाउनलोड करू शकता। विक्रीकर निरीक्षक गट ब अराजपत्रित मुख्य परीक्षा 2017, दिनांक होता 7 जानेवारी 2018 आणि विषय बघा काय दिलेत, मराठी आणि इंग्रजी। एकूण प्रश्न 100, एकूण गुण 100, म्हणजे मराठीवर ते 60 प्रश्न आणि इंग्रजीवर ते 40 प्रश्न असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यातील ए सेट जो आहे, ए सेट तो मी इथे आज डिस्कस करणार आहे। याला वेळ 1 तास असतो, म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल की तुमचं लॉजिक किती डेव्हलप झालेलं पाहिजे आणि प्रॅक्टिस किती पाहिजे। तर सुरुवात करूया विश्लेषणाला। लक्षात आलं असेल तुमच्या काय आहे एक्झॅक्टली। क्वेश्चन नंबर 61। तुम्ही म्हणाल की सर सुरुवात कशी 61 पासून झाली, त्याच्या मागचं कारण आहे की आयोगाच्या क्वेश्चन पेपरमध्ये सुरुवात 61 पासून आहे इंग्लिश ग्रामरवर आधारित प्रश्नांची, त्यामुळे तुम्हाला कुठला प्रॉब्लेम येऊ नये समजून घेताना। आणि जर तुमच्याकडे क्वेश्चन पेपर असेल तर डायरेक्टली तुम्ही क्वेश्चन नंबर 61 पासून सुरुवात करायची आहे। तर क्वेश्चन नंबर 61 काय आहे, गिव वन वर्ड फॉर द फॉलोइंग। गिव वन वर्ड फॉर द फॉलोइंग वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात बघा। आणि हा वन वर्ड सबस्टिट्यूशन रिलेटेड प्रश्न आहे। कशाशी रिलेटेड आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन। काय दिलंय बघा, लिव्हिंग फॉर इयर्स अँड इयर्स, लिव्हिंग फॉर इयर्स अँड इयर्स। तर याचा मीनिंग काय आहे, 4 ऑप्शन्स दिले। पहिला ऑप्शन आहे पेरेनियल, PERENNIAL, स्पेलिंग जे लक्षात घ्यायचेत। नंबर 2 परमनंट, 3 ॲन्युअल आणि नंबर 4 इज कंटिन्युअस। तर यात तुम्हाला काय महत्त्वाचं आहे, याचे मीनिंग्स माहिती पाहिजे। आता जसं आपण म्हटलं कंटिन्युअसचा मीनिंग म्हणजे काय, सतत, अविरत, कॉन्स्टंट ज्याला म्हणतो आपण रनिंग। ॲन्युअल म्हणजे काय, वार्षिक ज्याला म्हणतो आपण इयरली। याचा अर्थ काय, कंटिन्युअसचा म्हणजे काय, सतत ज्याला म्हणतो आपण कॉन्स्टंट। मला वाटते टाईप केलेलं बरं राहील म्हणजे पटकन तुमच्याही लक्षात येईल। याला आपण कॉन्स्टंट यासाठी वर्ड आहे कॉन्स्टंट, किंवा तुम्ही काय म्हणू शकता त्याला रनिंग।
मराठीमध्ये इथे टाईप होत नाही, त्यामुळे मराठीचा फक्त मी सांगतो. मराठी म्हणजे काय, मराठीमध्ये याचा मिनिंग काय होतो, कंटिन्युअसचा अविरत किंवा सतत. ॲन्युअल म्हणजे काय, इयरली आपण म्हणत नाही का, ॲन्युअल पॅटर्न आहे, YEARLY, दिस इज इयरली. परमनंट म्हणजे काय, परमनंट म्हणजे परपेच्युअल, एव्हरलास्टिंग, कायमचा. परमनंट ॲड्रेस येतो बघा आपल्या कायमचा, म्हणजे मुद्दा म्हणून एक्झाम्पल देतो. आणि पेरेनियल म्हणजेच काय, लिव्हिंग फॉर इयर्स अँड इयर्स म्हणजेच एव्हरलास्टिंग. आता बघा तुम्ही म्हणाल की सर ठीक आहे, यातले दोन तुमचे जे ऑप्शन आहेत लगेच डिलीट होतात. एक पहिला कुठला, ॲन्युअलचा, आणि याचा संबंध येत नाही. ॲन्युअल म्हणजे वार्षिक होतं आणि इथे काय दिलं, लिव्हिंग फॉर इयर्स अँड इयर्स म्हटलं आहे. कंटिन्युअस इथे येणार नाही आहे, तर इथे एव्हरला. आता परमनंट आणि पेरेनियल असे दोन वर्ड्समधनं आपल्याला ॲन्सर शोधायचं होतं. तर याचा ॲन्सर आहे क्वेश्चन नंबर 61चा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 1 पेरेनियल. लक्षात घ्या, म्हणजे इथे परमनंट होत नाही ते. आणि कधी एक लक्षात घ्यायचं आहे, नियर सिनोनिम्स असतात, एक्झॅक्टली इंटरचेंज करता येत नाही. तो नियर सिनोनिम काय प्रकार आहे तो तुम्हाला नंतर सांगतोच, पण इथे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. तर क्वेश्चन नंबर 61चा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 1 अँड स्पेलिंग इज PERENNIAL. पेरेनियल मीन्स व्हॉट, एव्हरलास्टिंग, लिव्हिंग फॉर इयर्स अँड इयर्स. आता एखाद्या समोरच्या एखाद्या येणाऱ्या एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं ना, व्हॉट इज द मिनिंग ऑफ पेरेनियल, तर पेरेनियलचा मिनिंग विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला हे दोन्ही कुठल्या पद्धतीनं विचारले जाऊ शकतात, वेगवेगळे प्रश्न, हे लक्षात घ्यायचे. क्वेश्चन नंबर 61 डिस्कस केला. आता क्वेश्चन नंबर 62 बघूया काय विचारला गेला होता. मॅच द फॉलोइंग, काय होता क्वेश्चन, मॅच द फॉलोइंग. आणि इथे काय दिलंय, दोन कॉलम्स दिलेले आहेत. वन इज यू कॅन से दिस इज ए कॉलम, दिस इज बी कॉलम. दिस इज नॉट गिवन, इथं दिलेलं नाही, पण आपण समजून घेऊया. हा ए कॉलम आहे आणि हा बी कॉलम आहे. सगळ्यात अगोदर क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्यायचं आहे, वाचून घ्यायचं आहे. काय दिलंय, फिलॅन्थ्रॉपिस्ट, यानंतर अथेइस्ट, पेसिमिस्ट आणि फॅटलिस्ट. स्पेलिंग समजून घ्यायचे, ॲनालिसिस आहे हे, त्यामुळे स्पेलिंग्स पहिले पाहिजे. काय आहे स्पेलिंग, फिलॅन्थ्रॉपिस्ट, कारण स्पेलिंगवरती प्रश्न विचारले जातात. फिलॅन्थ्रॉपिस्ट, अथेइस्ट ATHEIST, पेसिमिस्ट PESSIMIST आणि फॅटलिस्ट. तर यामध्ये महत्त्वाची गोष्ट या साईडनं काय दिलं आहे, अ पर्सन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड, पहिलं ऑप्शन. सेकंड, वन हू बिलीव्ज इन फेट, अ लवर ऑफ मॅनकाइंड, आणि अ पर्सन हू लुक्स ॲट द डार्क साईड ऑफ थिंग्स. मित्रांनो, परत हा जो पार्ट आहे हा आहे वन वर्ड सबस्टिट्यूशनचा, म्हणजे 61 देखील वन वर्ड सबस्टिट्यूशनवर होता आणि 62 देखील वन वर्ड सबस्टिट्यूशनवर ते होता. आता यामध्ये आपल्याला जर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ माहिती असेल, फॉर एक्झाम्पल आता अथेइस्ट म्हटलं आपण, तर बऱ्यापैकी हा माहिती असतो वर्ड, अ पर्सन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड. म्हणजे हे जे बी दिलंय याचं ॲन्सर काय आहे, ए. आता बघा यात काही वेळेस ट्रिक वापरता येऊ शकतात बरं का यामध्ये. त्यानंतर पेसिमिस्ट म्हणजे काय, पेसिमिस्टचा मिनिंग, पेसिमिस्टचा जो मिनिंग आहे तो आहे अ पर्सन हू लुक्स ॲट द डार्क साईड ऑफ थिंग्स, निराशावादी ज्याला आपण म्हणतो. आता दोन उरले तिथे, फिलॅन्थ्रॉपिस्ट आणि फॅटलिस्ट. फॅटलिस्टचा थोडा गेस करू शकता, रिलेटेड टू फेट असणार आहे, म्हणून इथे क्वेश्चन याचं डीचं ॲन्सर होतं 2, वन हू बिलीव्ज इन फेट. आणि पहिलं जे उरलं आहे मग त्याचं फिलॅन्थ्रॉपिस्टचं काय आहे, अ लवर ऑफ मॅनकाइंड, म्हणजे एचं आहे हे. आता परत बघा, फिलॅन्थ्रॉपिस्ट म्हणजे थर्ड कुठं दिसतं आपल्याला, इथे आणि इथे आहे. हे बघा, पहिलं तर ॲन्सर होतच नाही, फोर्थ देखील होत नाही, उरलेले दोन. मग दोन पैकी आता जे आहे यात थर्ड दिसतं, यात थर्ड दिसतं. आता सेकंड जे अथेइस्टचं इथे फर्स्ट, इथे फर्स्ट, म्हणजे हे दोन आहे, यामध्येच ॲन्सर आहे. आता यामध्ये सीचा ॲन्सर 2, सीचा ॲन्सर 2, इथे चूक आहे, म्हणजे सीचा ॲन्सर काय आपलं फोर्थ आहे, म्हणजे ते इथे येते. थोडक्यात ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 3. लक्षात द्या, म्हणजे मी काय सांगितलंय समजलं असेल तुम्हाला, कुठल्या पद्धतीने याचे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. सीचं काय आहे यामध्ये बघा, इथे फोर्थ, आणि डीचं आहे सेकंड. याचा अर्थ काय दिलेला आहे, क्वेश्चन नंबर 62चा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 3. ते कसं आहे ते मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. फिलॅन्थ्रॉपिस्ट म्हणजे मराठीमध्ये ज्याला आपण परोपकारी म्हणतो, अथेइस्ट म्हणजे नास्तिक, पेसिमिस्ट म्हणजे निराशावादी, ऑप्टिमिस्ट म्हणजे आशावादी. परत शिल्लक एक एक्स्ट्रा वर्ड सांगितला आहे. आणि फॅटलिस्ट म्हणजे प्रारब्धवादी. एक फॅटलिझम एक वेगळी टर्म आहे, तो वेगळा वर्ड आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 63. तर याचा आन्सर काय, क्वेश्चन नंबर 62चा ऑप्शन नंबर 3.
नेक्स्ट क्वेश्चन नंबर 63 काय विचारला गेला होता, चूज द सुटेबल मीनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड फ्रॉम द अल्टरनेटिव्स गिवन. म्हणजे इथे अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत आणि इथे अंडरलाइन केलेल्या वर्डचं आपल्याला काय करायचं आहे, आन्सर शोधायचं आहे, त्याचा मीनिंग शोधायचं आहे. सुटेबल मीनिंग म्हटलं आहे. आता द पोयम इज रिटन इन अ व्हेरी लुसिड वे, लुसिड LUCID, लुसिड स्टाईल ज्याला म्हणतो आपण. लुसिड म्हणजे काय रे, ऑप्शन बदिले इंट्रिकेट. इंट्रिकेट म्हणजे कॉम्प्लिकेटेड. इंट्रिकेट म्हणजे काय, एक लक्षात घ्या, इथे इंट्रिकेट जे आलंय याचा मिनिंग होतो COMPLICATD, कॉम्प्लिकेटेड. COMPLICATD, कॉम्प्लिकेटेड. आणि नोबलचा मिनिंग होतो ग्रँड स्टाईल, इलॅबरेट. यू कॅन से वॉट, देअर कॅन बी अदर वर्ड्स ऑल्सो. मॅग्निफिशंट स्टाईल ज्याला म्हणतो आपण. आणि इलॅबरेट म्हणजे काय, इन डिटेल, विस्तृत ज्याला म्हणतो आपण, इन डिटेल. आणि क्लिअरचा मिनिंग आता सगळ्यांनाच माहिती, क्लिअर म्हणजे काय, स्पष्ट, राईट. आता यामध्ये काय दिलं आहे, द पोएम इज रिटन इन अ व्हेरी लुसिड स्टाईल. लुसिड म्हणजेच काय, व्हेरी क्लिअर स्टाईल. दॅट इज वाय एक लक्षात घ्या, याचा आन्सर जे आहे ऑप्शन नंबर 4 आहे. क्वेश्चन नंबर 63चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, म्हणजेच क्लिअर. लुसिडचा मिनिंग काय, इथे क्लिअर मिनिंग आहे. तर अशा पद्धतीने याचा आपण समजून घेतलेला आहे. आणि इथे लक्षात ठेवायचं इंट्रिकेटचा मिनिंग काय आहे, ग्रँड किंवा मॅग्निफिशंट म्हणजे काय, नोबल. इलॅबरेट म्हणजे काय, इन डिटेल. तर हे नवीन भविष्यात तुम्हाला फक्त असंच करू नका कधी ॲनालिसिसमध्ये, हा प्रश्न याचा आन्सर आहे, दॅट्स इट. नो, ॲनालिसिस म्हणजे सगळ्याची तोडफोड करून बघायचं, सगळ्या पद्धतीनं त्यावरती आपण वर्कआउट करायचं. लक्षात आलं आहे. मी जर असेल तर मी जर असं सजेस्ट करेल की तुम्हाला प्रत्येक वेळेस सगळे टॉपिक इथे तुम्हाला जे जे लागू करता येईल. फॉर एक्झाम्पल पोयम नाऊन आहे, त्याच्या अगोदर आपण द लावलं आहे, द म्हणजे पर्टिक्युलर पोयम. इज रिटन काय आहे, B+V3 म्हणजे हा पॅसिव्ह वॉइस आहे. इन अ व्हेरी लुसिड स्टाईल हे नाऊन आहे, त्याच्या अगोदर लुसिड आलेलं हे ॲडजेक्टिव्ह आहे. लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला ह्या पद्धतीने जर केलं ना, तुमचा अभ्यास फक्त लॉजिक तुमचं डेव्हलप महत्त्वाचं होणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 63 डिस्कस केला आहे. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 64. व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस वन. क्वेश्चन नंबर 64 काय आहे, आय हॅव गिवन अप ड्रायव्हिंग सिन्स आय गॉट इन्वॉल्व्ड. Let me use the pen there. Okay, I have given up driving since I got involved in that accident. Okay, given up means सोडून देणे ज्याला म्हणतो आपण, तसा मीनिंग आहे. The underline phrase in the sentence above means, म्हणजे या फ्रेजचा मीनिंग काय, गिवन अप. एक आहे स्टॉप्ड, डिस्कंटिन्यूड, अबंडंट, सॅक्रिफाइस्ड. आता इथे सगळेच मीनिंग लागू होतात बघा. I stopped driving since, I discontinued driving since, I abandoned driving since, I sacrificed म्हणजे त्याकडे सोडून देणे ज्याला म्हणतो आपण, sacrificed driving since. म्हणजे क्वेश्चन नंबर 64 जे आहे, जिथे सगळेच आन्सर आहेत, ऑल ऑफ दीज आर करेक्ट, म्हणजेच काय, ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 64चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, ऑल ऑफ दीज. म्हणजे सगळे इथे आपल्याला आन्सर्स त्याचे लागू होतात. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 65. व्हॉट इज द क्वेश्चन नंबर 65. काय विचारला गेला होता, चूज वन वर्ड विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन वर्ड्स. आलं परत वन वर्ड सबस्टिट्यूशन बघा. अ मॅन ऑफ ऑड हॅबिट्स. आता इथे काय आहे, काय घ्यायचं एक्झॅक्टली, तर आपल्याला याचे मिनिंग्स आपण समजून घेऊयात. एक्सेंट्रिक म्हणजे काय, विक्षिप्त. इंट्रोवर्ट म्हणजे काय, अशाय, रेटिसंट, जो व्यक्ती सांगत नाही. शाय आपण ज्याला म्हणतो आपण, लाजणारा ज्याला म्हणतो आपण. सिनिकल, स्कॉफर म्हणतात त्याला, उपहास करणारा. आणि मुडी म्हणजेच काय, ज्याला जॉयलेस, मुडी व्यक्ती असतात बऱ्याच वेळेस आपण म्हणतो. तर यामध्ये स्पेलिंग सगळ्यांनी लक्षात घ्यायचे. एक्सेंट्रिक म्हणजे काय, विक्षिप्त. इंट्रोवर्ट म्हणजे काय, अंतर्मुख व्यक्ती ज्याला म्हणतो आपण, अशाय. उपहास करणारा म्हणजे सिनिकल. आणि मुडी म्हणजे मुडी व्यक्ती, जो आपण जॉयलेस पर्सन ज्याला म्हणू शकतो. तर इथे याचा आन्सर आहे विक्षिप्त असणाराच माणूस. अ मॅन ऑफ ऑड हॅबिट्स म्हणजेच काय, एक्सेंट्रिक. म्हणून क्वेश्चन नंबर 65चं जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर 1, दॅट इज एक्सेंट्रिक. व्हॉट इज दॅट, एक्सेंट्रिक. आपण नाही होत का, तो खूपच एक्सेंट्रिक आहे, विम्झिकल ज्याला म्हणतो आपण. अ मॅन ऑफ ऑड
हॅबिट्स. whimsical थोडा वेगळा वर्ड आहे. अ मॅन ऑफ ऑड हॅबिट्स म्हणजेच काय, एक्सेंट्रिक. ओके, सो दिस इज रिलेटेड टू वन वर्ड सबस्टिट्यूशन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 66. त्या अगोदर परत रिवाइज करतो. 65चा आन्सर काय, ऑप्शन नंबर 1 काय आहे, एक्सेंट्रिक. एक्सेंट्रिक म्हणजे काय, अ मॅन ऑफ ऑड हॅबिट्स. क्वेश्चन नंबर 66 विचारला गेला होता. द ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ द नाउन पिक्चर इज फाउंड बाय द सफिक्स. आता प्रश्न समजून घ्या अगोदर. इथे एक वर्ड दिलाय, त्याचा ॲडजेक्टिव्ह फॉर्म करायचा आहे. वर्ड आहे पिक्चर, पिक्चर आहे नाउन. पिक्चर हे काय आहे, नाउन आहे, बरोबर. त्याचा आपल्याला इथे सांगितलं ॲडजेक्टिव्ह करा, आणि त्यासाठी काय यूज करायचं आहे, सफिक्स. आता इथे एक 2 टर्म मी इथे तुम्हाला सांगतो. पहिली याला ॲफिक्सेशन एक टर्म आहे बघा, ॲफिक्सेशन. ॲफिक्सेशन म्हणजे काय, घाबरून जाऊ नका, काही फार मोठा कठीण वर्ड नाही आहे. ॲफिक्सेशन त्यामध्ये एक असतं प्रिफिक्स. ओके, आणि ज्याला आपण काय म्हणतो, ॲट द बिगिनिंग त्याला आपण ॲड करतो. आणि एक असतं काय, सफिक्स, ज्याला आपण वर्डला बेस किंवा रूट वर्डला आपण त्याला ॲट द एंड किंवा इन द एंड ज्याला म्हणतो आपण, ॲट द एंड आपण त्याला ॲड करतो. आता वर्ड्स कसे आहेत बघा. फॉर एक्झाम्पल प्रिफिक्ससाठी अनहॅपी, हॅपीला काय लावलंय रे मी इथे, अन लावलंय. लक्षात घ्या इथे काय, मग अन काय झालं, इथे अन झालं प्रिफिक्स. अन इज व्हॉट, प्रिफिक्स. आता सफिक्समध्ये बरेचसे वर्ड्स आपल्याला फॉर एक्झाम्पल एखादा दुसरा वर्ड जर घेतला आपण, केअर, केअरफुल, राईट, असा जर भेटला. किंवा हॅपीच घ्या ना, हॅपीला आपण काय करू, हॅपी, हॅपीनेस, बरोबर, याला म्हणायचं आहे सफिक्स. आता इथे कन्फ्यूज होऊ नका. कन्फ्यूज म्हणजे काय, इथे त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचे पार्ट्स ऑफ स्पीच होतात. पण आपल्याला इथे मला समजून काय सांगायचं आहे तुम्हाला, ही प्रोसेस लक्षात घ्या ॲफिक्सेशनची. प्रिफिक्स आणि सफिक्स म्हणजे काय. प्रिफिक्स म्हणजे असा काही पार्ट असतो की दॅट इज ॲडेड ॲट द बिगिनिंग, इन द बिगिनिंग, सुरुवातीला यूज केला जातो. आणि सफिक्स म्हणजे काय, तो शेवटी यूज केला जातो. त्यामुळे इथे तुमच्या लक्षात घ्यायची. आणि याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ लेक्चर टाकलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता, मग तुमच्या लक्षात येईल. आता पिक्चर, पिक्चरियल असा वर्डच नाही आहे. त्यानंतर पिक्चरियस असाही नाही आहे. कंटिन्यू, कंटिन्युअस, बरोबर का, तसे वर्ड्स म्हणता येईल. एश लागत नाही, ISH याला लागतं. पिक्चरस्क मोमेंट, पिक्चरस्क थिंग्स, इट वॉज रिअली पिक्चरस्क. पिक्चरस्क म्हणजे काय लक्षात घ्या, इथे आपल्याला समजून घ्यायचं. ES काय लागतं त्याला, QUE म्हणजे वर्ड तयार होतो पिक्चरस्क. आता OUS जिथे लागतं बघा, कंटिन्यूला आपण काय लावू शकतो, OUS म्हणजे कंटिन्युअस. जसं इंडस्ट्री, इंडस्ट्रियल, इंडस्ट्री, इंडस्ट्रियल, आणि गर्ल, गर्लिश. बघा मी प्रत्येकाचं एक्झाम्पल दिलंय बरं का. कंटिन्यू, कंटिन्युअस, इंडस्ट्री, इंडस्ट्रियल, गर्ल, गर्लिश, पिक्चर, पिक्चरस्क. तर जे आत्ता मी सांगतोय ते तुम्ही सगळ्यांनी लिहून घेणं गरजेचं आहे. तर क्वेश्चन नंबर 66 जो आहे त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, आणि ते आहे पिक्चरस्क. पिक्चरचं नाउन आहे, पिक्चर हे नाउन आहे, त्याचं आपल्याला ॲडजेक्टिव्ह काय होतं, पिक्चरस्क. सर नंतरचं आपण नेक्स्ट बघूया. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे प्रिफिक्स आणि सफिक्स. क्वेश्चन नंबर 67, आणि काय होता, चूज द करेक्ट सिम्पल सेंटेन्स. सिम्पल सेंटेन्स आपल्याला दिलेलं शोधायचं आहे. करेक्ट सिम्पल सेंटेन्स कन्वर्टेड फॉर द फॉलोइंग. अ मॅन हू इज डेड टेल्स नो टेल्स. अ मॅन हू इज डेड टेल्स नो टेल्स. पायरेट्स ऑफ द कॅरिबियनमध्ये आलेलं हे सेंटेन्स आहे माझ्या माहितीनुसार, किंवा दुसऱ्या एका याच्यामध्ये देखील आहे. देर आर सो मेनी रेफरन्सेस, दॅट इज नॉट द क्वेश्चन. क्वेश्चन काय होता की इथे विचारलं आहे की सिम्पल सेंटेन्स बनवा. अ मॅन हू इज डेड, आता इथे हू इज डेड आलंय ना, आणि आपल्याला महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे सिम्पल सेंटेन्स म्हणजे काय. सिम्पल सेंटेन्स म्हणजे अ सेंटेन्स कन्सिस्टिंग ओनली वन क्लॉज विथ अ सिंगल सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. ज्यामध्ये सिंगल सब्जेक्ट असतो आणि काय असतं, प्रेडिकेट असतो. आता प्रेडिकेट आणि याचं जे आहे, प्रेडिकेट कशाला म्हणायचं थोडक्यात. आता बघा इथे हा झाला डेड मॅन झाला, इथे काय सब्जेक्ट. टेल्स नो टेल्स काय झालं, प्रेडिकेट. आन्सरच तुम्हाला मी इथे सांगितलंय. क्वेश्चन नंबर 67चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. आता हे बाकीचे का नाही. अ मॅन दॅट इज डेड टेल नो टेल्स. आता इथे एक लक्षात घ्या, यांनी इथे दॅटनं जरी केलं असं, महत्त्वाची गोष्ट हे सेंटेन्सच चुकीचं आहे. इथे यस वगैरे हा प्रकार नाही, व्यक्तीसाठी विचारलं जातं पण हे सिम्पल सेंटेन्स होत नाही.
नंतर अ टेल कुड नॉट बी टोल्ड, हे कुड कुठनं आणलं, त्यामुळे हे देखील होतच नाही. आणि अ मॅन डज नॉट टेल डेड टेल्स, आता हा मिनिंगलेस सेंटेन्स करून टाकलंय. डेड टेलचा काय संबंध आहे? डेड, अ मॅन हु इज डेड, अ मॅन हु इज डेड म्हटलंय, डेड टेल्स नाही म्हटलंय. म्हणजे लॉजिक जर तुम्ही व्यवस्थित यूज केलं तर ऑप्शन नंबर 3 जे आहे, क्वेश्चन नंबर 67चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, अ डेड मॅन टेल्स नो टेल्स. तर हे त्याचं आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 67चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 67 काय आहे? क्वेश्चन नंबर 67 झाला. 68 काय? 68 क्वेश्चन नंबर 68 आहे. यू मस्ट टेक हार्ट, हर्ट नाही आहे, हार्ट. You must take heart and face life boldly. Identify the correct meaning of the underlined phrase in the given context. Feel excessively त्यानंतर काय दिलंय? टेक ॲडव्हान्टेज, फील बोल्ड आणि नंतरचं काय दिलंय? वर्क हार्ड. तर इथे एक सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय, टेक हार्ट जे आहे ना, एक इडिओमॅटिक एक्सप्रेशन आहे. इडिओमॅटिकली यूज केलं जातं. काय? टेक हार्ट इडिओमॅटिकली म्हणजे काय? टू बी करेजियस, टू बी करेजियस, COURAGEOUS, टू बी करेजियस. तर या टू बी करेजियसचा एकाच ठिकाणी मिनिंग होतो, जो आहे ऑप्शन नंबर 3, फील बोल्ड. फील बोल्ड ज्याला म्हणतो आपण. म्हणून लक्षात घ्यायचं आहे, क्वेश्चन नंबर 68चं जे आन्सर आहे ते आहे फील बोल्ड. त्यामुळे इथे बाकी जे आहे वर्क हार्डवर्क करणे किंवा एखाद्याचा ॲडव्हान्टेज घेणे, फायदा घेणे, हा त्याचा मिनिंग इथे होत नाही. तर मिनिंग काय आहे? क्वेश्चन नंबर 68चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, टेक हार्टचा मिनिंग काय? टू बी करेजियस इथे मी दिलंय. आणि टू बी करेजियसला इथे फक्त एकच लागू होतं, दॅट इज फील बोल्ड. सो क्वेश्चन नंबर 68 आन्सर इज ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 69 काय विचारला गेला होता? चूज द करेक्ट वर्ड टू फिल इन द ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्स. आता इथे काय क्वेश्चन दिलंय बघा, करेक्ट वर्ड सांगितलंय बघा ना इथे. करेक्ट वर्ड इथे तुम्हाला वर्ड व्होकॅब्युलरी रिलेटेड बरेचसे क्वेश्चन्स विचारले गेले होते. करेक्ट वर्ड टू फिल इन द ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. बॅप्टिझम्स, वेडिंग्स अँड फ्युनरल्स आर द एक्झाम्पल्स ऑफ राईट्स. हक्क आहेत का? नो, they are not the rights. Then rights, this third option, rights, no. Verb लिहिण्याशी रिलेटेड लिहिणे, नो. नन ऑफ दिस तर हे येऊ शकत नाही. उरलंय राईट्स, RITS, राईट्स. तर करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन नंबर 69चं ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर, RITS. आता राईट्स अँड रिच्युअल्स आपण यूज करतो बघा, विधीचे प्रकार ज्याला आपण म्हणतो, विधीचे प्रकार. आता इथे काय केलंय, थोडा एक वेगळा पार्ट यांनी इथे यूज केलाय, दॅट इज व्हॉट? वर्ड्स ऑफन कन्फ्यूज. राईट्स 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 पहिले तिन्ही यामध्ये वर्ड्स ऑफन कन्फ्यूज वर बरेचसे व्हिडिओज मी अपलोड केलेले, ते तुम्ही बघू शकता. RIGSTS, RITS, WRITS त्याच्या अंडर तुम्ही स्टडी करू शकता. आता एक लक्षात घ्यायचं आहे, मी मिनिंग सांगितलं. या राईट्सचा मिनिंग काय सांगितलं? RIGHTS, राईट्स म्हणजे काय? हक्क. इथे पहिला याचा. दुसरा आहे राईट्स म्हणजे काय, ज्याला आपण काय म्हणतो, विधीचे प्रकार, प्रथा ज्याला म्हणतो आपण. आणि हा सगळा पार्ट, बॅप्टिझम्स, वेडिंग्स अँड फ्युनरल्स आर असोसिएटेड विथ दीज राईट्स. आणि याचा संबंध येत नाही. म्हणून ऑप्शन नंबर 2 इज द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 69. लॉजिकही सांगितलं काय आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 70 काय विचारला गेला होता? क्वेश्चन नंबर 70. The underlined clause in the following sentence is (an). क्वेश्चन बघा बरोबर विचारलेला असतो, अ किंवा ॲन. आता अ आणि ॲनही आपण एखादा असेल तर या ते लॉजिक लावेल. अ काय? अ नाउन, अ रिलेटिव्ह, ॲन ॲडवर्ब, ॲन ॲडजेक्टिव्ह. बघा ना त्याच्या अगोदर काय, परत आर्टिकलचा स्टडी होतो इथे. तर बघूया, आपल्याला क्लॉज विचारला इथे. हु स्टोल द टीस्पून इज अ मिस्ट्री. इज अ मिस्ट्री मीन्स it is a, excuse me, okay, who stole the teaspoon is a mystery. Mystery means what? Some kind of obscurity, माहित नसलेले ज्याला म्हणतो आपण. आता इथे विचारले ऑप्शन काय दिले बघा, ॲडवर्ब क्लॉज, नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि रिलेटिव्ह क्लॉज. क्वेश्चन नंबर 70 जो आहे तो क्लिअर कट वाचल्या बरोबर लक्षात येतं. हु स्टोल द टीस्पून हे इथे काम करतंय नाउनचं. इथे काम कशाचं करतंय? नाउनचं. ही जी फ्रेज आहे ना कंप्लीट,
इट इज वर्किंग ॲज अ नाऊन इन दिस सेंटेन्स. मग नाऊन म्हणून जर काम करत असेल तर सिंपल रूल आहे, फ्रेज इज वर्किंग ॲज अ नाऊन. म्हणजेच काय, हे आहे नाऊन क्लॉज. दिस इज नाऊन क्लॉज. ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर आहे. आता नाऊन क्लॉजचा मिनिंग काय आहे, दिस इज अ क्लॉज दॅट प्लेज द रोल ऑफ अ नाऊन. आणि वाचल्याबरोबर लक्षात येतं आपल्या की याचं काय आहे. आणि त्यासाठी तुम्हाला टेन्सेस व्यवस्थित झालेले पाहिजे, ते लक्षात येणं गरजेचं आहे. त्यामुळे क्वेश्चन नंबर 70 जो आहे त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 नाऊन क्लॉज. आता थोडा इथे कसं आहे, वी हॅव टू थिंक अबाउट द टाइम फॅक्टर. ॲडवर्ब क्लॉज काय, ॲडजेक्टिव्ह क्लॉज काय, रिलेटिव्ह क्लॉज काय, हे देखील आपल्याला मिनिंग याची माहिती असणं गरजेचं आहे. समोर काही प्रश्न आहेत बघा रिलेटेड टू दिस वन. तर नाऊन क्लॉज म्हणजे काय, अ क्लॉज दॅट प्लेज द रोल ऑफ नाऊन. आणि बाकीच्या क्लॉजेसचे देखील मिनिंग तुम्ही बघून घ्यायचे आहेत. ॲडवर्ब क्लॉज काय, ॲडजेक्टिव्ह काय आणि रिलेटिव्ह काय. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 70चा आन्सर ऑप्शन नंबर 2 ऑलरेडी मी सांगितलंय. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 71, हु लुक्स आफ्टर द विजिटर्स. क्वेश्चन वाचतोय, समजून घ्यायचं आहे काय आहे. द सेंटेन्स अबोव चेंजेस करेक्टली इंटू पॅसिव्ह वॉइस. ओके, ॲक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस रिलेटेड आहे. हे ॲक्टिव्ह वॉइसमध्ये आहे, आपल्याला स्पष्ट सांगितलं पॅसिव्ह वॉइस शोधा. हु लुक्स आफ्टर द विजिटर्स. एकदा सगळे ऑप्शन्स बघूयात. हाऊ आर द विजिटर्स लुक्ड आफ्टर, क्वेश्चन मार्क नाही आहे आणि इथे इथे सुरुवात जी आहे हे तर होणार नाही. बरं, नेक्स्ट ऑप्शन बघूया एकदा. हुम आर द विजिटर्स लुक्ड आफ्टर. थर्ड, बाय हुम आर द विजिटर्स लुक्ड आफ्टर. अँड फोर्थ नंबर, बाय हुम द विजिटर्स इज लुक्ड आफ्टर. लॉजिक आता यामध्ये इथे काय आलेलं आहे, इथे आलं आहे हुचं आपल्याला बाय हुम झालेलं सेंटेन्स पाहिजे. हुचं काय होतं, बाय होम. म्हणजे थोडक्यात बाय होम आले थर्ड आणि फोर्थ म्हणजे हे देखील आन्सर नाही आपलं 1 आणि 2 देखील आन्सर नाही. हे रूल्स माहिती असायलाच पाहिजे. लुक्स आफ्टर द विजिटर्स. आता इथे लुक्स आफ्टर द विजिटर्स जे आलंय हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स. आता इथे लुक्स आफ्टर झालं V1 आणि द विजिटर्स झालं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचं करायचं आपल्याला सब्जेक्ट. आता महत्त्वाची गोष्ट, क्वेश्चनचा क्वेश्चनच राहिला पाहिजे. ठीक आहे. आता दोन्ही ठिकाणी दिसते पण सगळ्यात महत्त्वाची बघा, बाय हुम आर द विजिटर्स लुक्ड आफ्टर. आता इथे जे आर आलंय हे करेक्टली इथे पुटअप केलंय विजिटर्स, पण इथे विजिटर्स इज म्हणजे त्याचं प्लेस तर बदललंय आणि चुकीचं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट घेतलंय फोर्थ ऑप्शनमध्ये. त्यामुळे जे आन्सर जे आहे ना हे आहे क्वेश्चन नंबर 3चं. क्वेश्चन नंबर 71चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. ओके, दिस इज व्हॉट ऑप्शन नंबर 3 इज द आन्सर. म्हणजेच काय होईल याचा पॅसिव्ह वॉइस. पॅसिव्ह वॉइस होतो बाय हुम आर द विजिटर्स लुक्ड आफ्टर. याचे तुम्हाला रूल्स माहिती पाहिजे ॲक्टिव्ह वॉइसचे आणि पॅसिव्ह वॉइसचे. याचा आन्सर मी तुम्हाला सांगितलं आहे क्वेश्चन नंबर 71. आन्सर इज ऑप्शन नंबर 3. आणि विद्यार्थी मित्रांनो, मुद्दा मी ते सूचित म्हणजे तुम्हाला सांगतो की ॲक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस डिटेल्समध्ये बघायचं असेल, एक्सेप्शन्स काय ते बघायचं असेल तर मी एक सेपरेट प्लेलिस्ट तयार केलेली आहे ॲक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइसची. माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि ॲक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइसची प्लेलिस्ट बघा. जवळपास 13+ व्हिडिओज आहेत. एकही तुमचा क्वेश्चन राहणार नाही की कुठल्या पद्धतीनं सॉल्व करायचं आहे. डिटेलमध्ये मी त्यामध्ये घेतलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 72 काय होता. क्वेश्चन नंबर 72, वी हॅव फंड्स विच वुड बी इनफ फॉर द वर्क. परत आलंय द अंडरलाइन क्लॉज इज अँड. काय आहे हा जो क्लॉज होता काय आहे क्लॉज शोधायचा आहे आपल्याला. विच वुड बी इनफ फॉर द वर्क. ऑप्शन्स नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडवर्ब क्लॉज आणि नो क्लॉज. इट्स अ फ्रेज. आता इथे आपल्याला शोधायचं आहे की हा क्लॉज कुठला आहे. बघा आता मी काय करतोय, वी हॅव फंड्स. फंड्स आलं इथे फंड्स विच वुड बी इनफ फॉर द वर्क. आता फंड्स विषयी आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन यातनं मिळते आणि एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन नाउन विषयी जर मिळत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज कॉल्ड अन ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आता इथे लक्षात घ्या मी काय सांगितलंय. फंड्स विषयी जसं सांगितलंय, फंड्स काय नाउन आहे, नाउनच्या नंतर आलेलं आहे, त्यानंतर ते आपल्याला नाउन विषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन विच वुड बी इनफ फॉर द वर्क. राईट, म्हणून इथं आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज. त्यानंतर याचा आन्सर आहे म्हणजे क्वेश्चन नंबर 72चा आन्सर आहे, सॉरी क्वेश्चन नंबर 72चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. दॅट इज करेक्ट.
तर क्वेश्चन नंबर 72 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आतापर्यंत याच्या अगोदरचा जो क्वेश्चन होता 70 नंबरचा, त्यामध्ये आपण नाउन क्लॉज काय बघितलं, आता ॲडजेक्टिव्ह क्लॉज काय बघितलंय. फक्त तुम्हाला शोधायचं ॲडव्हर्बियल क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज काय किंवा रिलेटिव्ह क्लॉज काय याचे मिनिंग्स. तर क्वेश्चन नंबर 72 आन्सर इज ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 73. आयडेंटिफाय द सेंटेन्सेस रिटन इन करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. परत त्यावरती ॲक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस, फार महत्त्वाचा टॉपिक आहे. आता यामध्ये काय आहे, आपल्याला शोधायचे की यापैकी दिलेले करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस कुठले सेंटेन्सेस आहेत. जसं की काय दिलंय, लेट दॅट बुक बी ब्रॉट. ओके, नेक्स्ट, यू आर रिक्वेस्टेड टू डू मी अ हेल्प. ओके, देन आय होप माय फ्रेंड्स टू असिस्ट मी, अँड इज लेट मी बी टोल्ड दॅट द ऑफिस मस्ट बी लेफ्ट. आता यामध्ये जर तुम्हाला रूल्स माहिती नसतील ना, किंवा कशा पद्धतीचे असतात ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह कसे आहेत, रूल्स कसे आहेत, तर तुम्हाला याचं आन्सर 100% येणार नाही. याचं आन्सर जे आहे लॉजिक, आता याचं याच्या मागचं बघा, लेट दॅट बुक बी ब्रॉट. लेट दॅट बुक बी ब्रॉट यात समजून घ्या, याचं ॲक्टिव्ह व्हॉइस काय होतं, ब्रिंग दॅट बुक. ब्रिंग दॅट बुक, लेट दॅट बुक बी ब्रॉट. याचा एक समजून घ्यायचं आहे की इम्परेटिव्ह सेंटेन्सेस जे आहेत ना, त्याचं पॅसिव्ह व्हॉइस कसं असतं त्याच्याशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. यू आर रिक्वेस्टेड टू डू मी हेल्प, प्लीज डू मी अ हेल्प, हे झालं याचं ॲक्टिव्ह व्हॉइस. आणि आय होप माय फ्रेंड टू असिस्ट मी, हे जे आहे हे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये नाही आहे. लेट मी टोल्ड दॅट द ऑफिस मस्ट बी लेफ्ट. मस्ट बी लेफ्ट मोडल ऑक्झिलरीचा यूज करून जे यूज केलेले ते मस्ट लेफ्ट, द ऑफिस मस्ट बी लेफ्ट बाय समवन. लेट मी बी टोल्ड बाय समवन. लक्षात घ्या काय कुठल्या पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे. परत सांगतो, लेट दॅट बुक बी ब्रॉट बाय समवन, ते तिथं ओमिट केलेलं आहे, नॉट नेसेसरी, म्हणजे हा पहिला पॅसिव्ह व्हॉइस आहे. ए हे पॅसिव्हमध्ये आहे. यू आर रिक्वेस्टेड टू डू मी अ हेल्प. आता यू आर रिक्वेस्टेड टू डू, हा याचा एक रिक्वेस्टेड टू याचा एक रूल आहे बघा. आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सेस, यू आर रिक्वेस्टेड, यू आर ऑर्डर्ड, यू आर सजेस्टेड टू, आणि कंटिन्यू सेंटेन्स असा एक रूल आहे त्याचा पॅसिव्ह व्हॉइस करतानाचा. म्हणजे हे देखील पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आहे, हे नाही आहे फक्त सी, आणि डी देखील पॅसिव्ह व्हॉइसमध्येच आहे. म्हणजे आन्सर्स आपला ए, बी आणि डी ज्यामध्ये आपल्याला दिसेल, ए, बी आणि डी, ते त्याचं आन्सर आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 73चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. हे बघा इथं दिसतंय ए, बी आणि डी कुठल्या पद्धतीनं आहे ते सांगितलं तुम्हाला. म्हणजे क्वेश्चन नंबर 73चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, ए, बी अँड डी ओनली. सेपरेट जर बघायचं असेल तुम्हाला, परत तेच सांगतो मी, सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे. इम्परेटिव्ह सेंटेन्सेस ते घ्यायचे, सिम्पल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस कसा करायचा त्याच्या अंडर तुम्ही स्टडी करू शकता. हे सगळे त्यामध्ये आलेले आहेत. तर क्वेश्चन नंबर 73 आन्सर इज ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 74 काय विचारला होता. दो ही अब्यूज मी डॅश आय विल फॉलो हिम. आणि इथं विचारलं होतं, विच वन ऑफ द फॉलोइंग करेक्टली फिल्स इन द ब्लँक इन द सेंटेन्स अबो. यामध्ये काय, बट आय विल फॉलो हिम, नो, स्टील आय विल फॉलो हिम, येट आय विल फॉलो हिम, आणि अँड आय विल फॉलो हिम. इथे तुम्हाला सगळ्यांचे काय माहिती पाहिजे, युसेजेस. याचा आन्सर जे आहे क्वेश्चन नंबर 74चा आन्सर आहे 3 आन्सर याचं बघा. थर्ड, येट, काय यायला पाहिजे तिथे, येट. सो व्हॉट इज गिवन द सेंटेन्स काय दिलेलं आहे आपल्याला बघा, मला हायलायटर घेऊ द्या. ओके, दो ही अब्यूज्ड मी येट आय विल फॉलो हिम. सो दिस इज द आन्सर. ओव्हर द लॉजिक इज युजफुल, लॉजिक यूज करायचे. आणि या सगळ्याचे तुम्हाला काय करायचे, सेपरेट युसेजेस बघायचे. बट कुठे यूज करायचं, स्टील कुठे यूज करायचं, अँड कुठे यूज करायचं, येट कुठे यूज करायचं. पार्ट आहे कशाचा, कंजंक्शन्स. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 75 काय विचारला गेला होता. क्वेश्चन नंबर 75, इट मॅटर्स लिटल वेदर वी विन ऑर लूज. क्वेश्चन थोडा ट्रिकी आहे बघा. हा क्वेश्चन इज अ लिटल बिट ट्रिकी. तर क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, व्हॉट इज गिवन देअर. हां, इट मॅटर्स लिटल वेदर वी विन ऑर लूज. याचा आपल्याला इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स बघायचं आहे. द सेंटेन्स अबव करेक्टली चेंजेस इनटू अन इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स ॲज. इंट्रॉगेटिव्ह म्हणजे काय, क्वेश्चन कसा तयार करायचा. आता ह्याचं दिलं इट मॅटर्स लिटल, इट मॅटर्स. ओके, कशामध्ये,
हे आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. डज इट मॅटर लिटल? नो. त्यानंतर डझंट इट मॅटर वेदर वी विन ऑर लूज. यामध्ये तुम्हाला इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस कसे तयार करायचे हे माहिती असणं गरजेचं आहे आणि ते जर तुम्हाला माहिती असेल तरच तुम्ही या त्या पद्धतीनं करू शकता. व्हॉट डज आणि नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं, व्हॉट डज इट मॅटर वेदर विन ऑर लूज. आता इथे व्हॉट डज इट मॅटर आणि शेवटचं इथे बघा थोडं कट होणार आहे रेकॉर्डिंगमध्ये. डज वी विन ऑर लूज मॅटर हे याचा आन्सरच नाही आहे. पहिलंही नाही आणि सेकंड नाही. थर्ड इज द करेक्ट ऑप्शन. थर्ड इज द करेक्ट ऑप्शन. का ते सांगतो. व्हॉट डज इट मॅटर? इट मॅटर्स लिटल. हे जे आहे बघायचं हे आन्सर येतं इथं लिटल आणि ते यातनं बरोबर डिलीट केलेलं आहे बघा. व्हॉट डज इट मॅटर वेदर वी विन ऑर लूज. व्हॉट इज द आन्सर? क्वेश्चन नंबर 75चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. त्याचं कारण सांगितलं इट मॅटर्स लिटल. या लिटलवर ते सगळा खेळ आहे इथे, या लिटलवर ते. आणि त्याचा क्वेश्चन कसा तयार होईल तो या पद्धतीनं तयार होतो. एक लक्षात घ्या, तुम्हाला जर क्वेश्चन कसे फ्रेम करायचे, कशा पद्धतीनं क्वेश्चन्स तयार करायचे हे माहिती नसेल तर तुम्हाला याचा आन्सर येणार नाही. दॅट इज वाय यू नीड टू स्टडी टेन्सेस इन डिटेल. टेन्सेस येणं गरजेचे आहे, म्हणजे टेन्सेस रिलेटेड आहे. सगळे ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स असतात. लक्षात घ्या, वरवरचे क्वेश्चन्स नाहीत. वरवरचा स्टडी करून जमणार नाही, डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. क्वेश्चन नंबर 75चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 76 काय विचारला गेला होता आणि क्वेश्चन होता, रीड करतोय क्वेश्चन. सम ग्रेन्स आर ॲट लीस्ट ॲज न्यूट्रिशियस ॲज राईस. आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय बघा. सिलेक्ट क्वेश्चन कसा आहे समजून घेऊ पहिले. सिलेक्ट द करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री ऑफ द अबोव सेंटेन्स. कंपॅरेटिव्ह डिग्री. आता इथे आलंय ॲज न्यूट्रिशियस ॲज. हे काय, हे झालंय पॉझिटिव्ह डिग्री. याची आपल्याला काय करायची आहे, कंपॅरेटिव्ह. आणि इथे ऑप्शन दिले, राईस इज नॉट मोर न्यूट्रिशियस दॅन सम अदर ग्रेन्स आर. ओके. सेकंड, सम ग्रेन्स आर नॉट लेस न्यूट्रिशियस दॅन राईस. आणि शेवटचं काय दिलंय बघा, क्वेश्चन नंबर 76चं सी मध्ये सेंटेन्स काय दिलंय, राईस इज लिस्ट न्यूट्रिशियस दॅन मेनी अदर ग्रेन्स. आता याचं जे आन्सर आहे एक सगळ्यांनी समजून घ्यायचं काय दिलंय. पहिलं जे दिलंय, आता इथे लेसचं हे लिस्ट थोडं लक्षात घ्या. लिस्ट हा जो आहे ना, हा वर्ड इथे महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. लिस्ट देखील वर्ड महत्त्वाचा आहे. लिस्ट जे आहे जसं ज्या तसं आपल्याला यामध्ये यूज करता येत नाही आणि ही इथे बघा लिस्ट देखील आलेलं आहे, म्हणजे सी हे आन्सरमध्ये येतच नाही आपल्या. सम ग्रेन्स आर नॉट लेस पहिलं हे आहे बघा, लेस न्यूट्रिशियस दॅन राईस म्हणजे कंपॅरिझन आलेलं आहे, म्हणजे हे एक आन्सर आहे. राईस इज नॉट मोर न्यूट्रिशियस दॅन सम अदर ग्रेन्स आर. नाही ऑलरेडी माहिती आहे म्हणून इथे नॉट तर यूज केले, पण मोर न्यूट्रिशियस दॅन, त्यामुळे मोर न्यूट्रिशियस अँड द मोस्ट न्यूट्रिशियस हे सुपरलेटिव्हमध्ये जातं, हे कंपॅरेटिव्हमध्ये. म्हणजे ए आणि बी जे आहे हे दोन्ही देखील काय आहेत, याचे कंपॅरेटिव्ह सेंटेन्सेस आहेत. म्हणजे ए आणि बी हे आन्सर आहे. म्हणजे कुठे आलं आहे, क्वेश्चन नंबर 76चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, जिथे आलं आहे ए अँड बी ओनली. म्हणून लक्षात घ्यायचं आहे, क्वेश्चन नंबर 76चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. हायलाईट करतोय, ए अँड बी कुठल्या पद्धतीनं आहे समजून घ्यायचं आहे. यासाठी तुम्हाला डिग्रीज माहिती असणं गरजेचे आहे. पॉझिटिव्ह डिग्री काय, कंपॅरेटिव्ह काय, सुपरलेटिव्ह काय आणि त्याचे वेगवेगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 77 काय विचारला होता. नोबडी इज फ्री फ्रॉम सिन. ओके, देन काय आहे दिलेलं, द सेंटेन्स अबोव करेक्टली चेंजेस इनटू इंट्रॉगेटिव्ह फॉर्म ॲज. इंट्रॉगेटिव्ह परत तसाच क्वेश्चन आला बघा. इंट्रॉगेटिव्ह म्हणजे काय, इंट्रॉगेटिव्ह म्हणजे क्वेश्चन कसा विचारायचा, क्वेश्चन. आता मग त्यामध्ये आन्सर याचं जे आहे, नोबडी इज फ्री फ्रॉम सिन. आता यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला असर्टिव्ह टू इंट्रॉगेटिव्ह रूल्स माहिती असणं गरजेचं आहे. आणि याच्याशी रिलेटेड एक रूल आहे बघा, तो इथे मी थोडं टाईप करतो, म्हणजे थोडा आहे महत्त्वाचाच आहे. नोबडी असेल किंवा नो वन असेल, बघा रूल काय, नोबडी किंवा नन, ज्याला किंवा आपण नो वन म्हणतो, पुढे जर नो वन किंवा नन अशा यानं जर सुरुवात असेल आणि तुम्हाला त्याचा क्वेश्चन तयार करायचं सांगितलं तर रिप्लेस्ड करायचं आहे त्याला. रिप्लेस्ड, REPLACED, रिप्लेस्ड बाय काय, हू न सुरुवात झाली पाहिजे त्या क्वेश्चनची.
आणि असं कुठं आहे. आता इथे बघा तुम्ही क्वेश्चन्स बघू, आन्सर याचे बघूया आपण. रूल अगोदर सांगितला मी तुम्हाला. थोडक्यात होणं सुरुवात झाली पाहिजे म्हटल्यावर इथले दोन ऑप्शन तर तुमचे कटच होतात, हा आणि हा, बरोबर राईट. उरतात मग हु इज नॉट फ्री फ्रॉम सिन्स आणि दुसरं सिन, आणि दुसरं काय दिलंय हु इज फ्री फ्रॉम सिन्स. आता याचं जे आन्सर आहे याचा लक्षात घ्यायचं. असर्टिव्ह म्हणजे काय, सेंटेन्स डिक्लेअर्स ऑर असर्ट्स अ स्टेटमेंट, फिलिंग, ओपिनियन, इन्सिडेंट या अँड एंड्स विथ व्हॉट अ पिरियड, म्हणजे हे सेंटेन्स झालं ते. याचं आपल्याला काय करायचं आहे इंट्रॉगेटिव्ह. तर काय येतं हु इज फ्री फ्रॉम सिन, तर त्याचा आन्सर होईल नो बडी इज फ्री फ्रॉम सिन्स. म्हणजे क्वेश्चन नंबर 77चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. एक इथे लक्षात घ्यायचं आहे, मी रूल सांगितला तुम्हाला इंट्रॉगेटिव्ह करताना कुठले कुठले वर्ड्स आले असतील सुरुवातीला, नो बडी, नो वन, नन, हे 3 रिप्लेस बाय काय होतात हु होतात. आणि याचा आन्सर हे आहे क्वेश्चन हु इज फ्री फ्रॉम सिन. म्हणजे इथे आता इथे नॉट आल्यामुळे हे आन्सर होत नाही, लक्षात घ्या, निगेशन नाही, इथे ऑलरेडी हे दिलेलं आहे. नो बडीचं आपल्याला इथे काय करायचं आहे, त्याचा आन्सर येण्यासाठी हु इज फ्री फ्रॉम सिन, त्याचा आन्सर होतं नो बडी इज फ्री फ्रॉम सिन. सो सिन म्हणजे काय, रॉंग डुईंग्स, पाप ज्याला म्हणतो. नाही तर सीन चाललंय पण सीनचा मिनिंगच माहिती नाही, असं व्हायला नको. म्हणून क्वेश्चन नंबर 77चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 78 काय विचारला होता. आय से लेट मी प्रूव्ह माय स्टेटमेंट. सिलेक्ट करेक्ट इनडायरेक्ट नरेशन ऑफ द सेंटेन्स. दिलेल्या वाक्याचं इनडायरेक्ट नरेशन. इनडायरेक्ट नरेशन म्हणजे काय, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. आता हे आपल्याला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आहे, बरोबर, म्हणजे हे झालं डायरेक्ट स्पीच. आपल्याला काय करायचं इनडायरेक्ट स्पीच. या ऑप्शन इथे काय दिलंय बघा, आय टोल्ड टू प्रूव्ह माय स्टेटमेंट. ओके, नेक्स्ट आय प्रपोज दॅट आय शुड प्रूव्ह माय स्टेटमेंट. अँड व्हॉट इज द नेक्स्ट, व्हॉट इज सी, आय सजेस्टेड टू प्रूव्ह माय स्टेटमेंट. आता इथे महत्त्वाचा रूल आहे, थोडा लक्षात घ्यायचा आहे की जेव्हा लेटनं सुरुवात होते, लेट काय हे जे हे लेट म्हणतोय मी, एलिटी लेटनं, हे प्रपोजल्स मांडण्यासाठी यूज केलं जातं. प्रपोजल्स इज यूज टू मेक प्रपोजल्स. मग जेव्हा याचा चेंज करायचा ना आपल्याला याच्यामध्ये, तेव्हा करावं लागतं सजेस्टेड, विश्ड और प्रपोज्ड. आता या सेंटेन्समध्ये महत्त्वाची गोष्ट आहे, हे सेड जे आहे रिपोर्टिंग वर्ब आहे. लेट मी प्रूव्ह माय स्टेटमेंट हे काय झालं आहे, दिस इज द प्रपोजल. आता इथे टाईप करतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. 4 गोष्टी महत्त्वाच्या. इथे सेड आपल्याला रिप्लेस करायचं आहे कशानं, प्रपोज्ड, रिप्लेस्ड बाय प्रपोज्ड, PROPOSED, प्रपोज्ड. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचं आहे लेट जे आहे ना, लेट याला आपल्याला रिप्लेस करायचं आहे शुड, SHOULD आणि शुड. आणि हे कशानंतर आलं पाहिजे, इट कम्स आफ्टर प्रोनाउन. हे प्रोनाउन नंतर येतं. कशानंतर येतं, प्रोनाउन. ते बघा मी आलं इथे, मीचं आपल्याला आय करायचं आहे त्यामध्ये. त्यानंतर मी रिप्लेस बाय काय होणार आहे, मीचं रिप्लेसमेंट कशानं होणार आहे, आय ना. मी इज रिप्लेस बाय आय. आणि शेवटचं आहे याला जॉईन करण्यासाठी यूज करायचं आहे दॅट इज अ कंजंक्शन. दॅट टू बी यूज टू जॉईन. बघा मी 4 गोष्टी इथे सांगितल्या. सेड म्हणजे काय, आय प्रपोज्ड दॅट आय शुड प्रूव्ह माय स्टेटमेंट. लक्षात घ्या कसं येतं. म्हणून याचं क्वेश्चन नंबर 78चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, म्हणजेच बी ओनली, बाकी कुठलंच बसत नाही. क्वेश्चन नंबर 78चा ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे. बी म्हणजे हे आलंय बघा, आय प्रपोज दॅट आय शुड प्रूव्ह माय स्टेटमेंट. बघा इथे टोल्ड आलंय म्हणजे इथे होतच नाहीये, त्याचं लेट याला हे नाहीये. आय सजेस्टेड इथे देखील होत नाहीये. लक्षात घ्या रूल काय सांगितलंय मी, हे लक्षात ठेवायचं आहे. लेटनं जर सुरुवात झाली, हा रूल आहे, तर कुठल्या पद्धतीनं आपल्याला चेंजेस करायचे असतात डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करताना. नेक्स्ट बघूया, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच रिलेटेड देखील व्हिडिओज मी टाकलेले, ते बघा, नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. क्वेश्चन नंबर 79. ही अँड हिज 5 ब्रदर्स लव व्हेरी मच. हा एक थोडा टिपिकल क्वेश्चन वाटतो बघा, कारण सांगतो. विच वन ऑफ द फॉलोइंग प्रोनाउन्स करेक्टली फिल्स इन द ब्लँक्स इन द सेंटेन्स अबोव. आता इथे प्रोनाउन आपल्याला टाकायचं सांगितलंय. प्रोनाउन्स इथे दिले काय, इच अदर, देमसेल्व्स, वन अनदर आणि वन अदर.
आता इथे याचे मिनिंग माहिती असणं गरजेचं. बघा ना, आपण इच अदर बऱ्याच वेळेस यूज करतो, पण त्याचे युसेजेस काय. तर इथे आहे, याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 काय आहे, वन अनदर. सांगतो का आहे तर, म्हणजे आन्सर इथे येतो वन अनदर. ही अँड हिज 5 ब्रदर्स लव वन अनदर व्हेरी मच, असं आन्सर होतं त्याचं. त्याचं कारण आहे इच अदर म्हणजे काय, इच अदर आणि वन अनदर मधला डिफरन्स लक्षात घ्या. दे कॅनॉट बी यूज इंटरचेंजेबली. बरेच लोक म्हणतात ते इंटरचेंजेबल यूज होतात, होत नाही. चेंज त्यांच्या यूजमध्ये चेंज आहे. आपण कुठे यूज करतो, वी यूज दॅम वेन 2 or more people टू डू द सेम थिंग. कशासाठी, आपण मोर दॅन 2 जास्त लोक असतील तर वन अनदर, ओके, आणि 2 असेल तर इच अदर. आणि देमसेल्स कुठे यूज करतात, टू एम्पॅसाइज द सब्जेक्ट दे. आणि वन अदर जो दिलाय ना इथे, वन अदर हे, त्याचा मिनिंग देखील काय होतो, याच्यासारखाच होतो, इच अदर सारखा. आणि इथे देमसेल्स काय एम्पॅसिससाठी वापरलं जातं. आणि वन अनदर म्हणजे काय, मोर दॅन 2 आले असतील त्या केसमध्ये वन अनदर होतं, 2 असतील तर इच अदर. सो ही अँड हिज 5 ब्रदर्स, इथे 5 ब्रदर्स आलेत म्हणजे मोर दॅन 2, म्हणून इथे काय येतं वन अनदर. म्हणून क्वेश्चन नंबर 79चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, दॅट इज वन अनदर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 80 काय विचारला होता. द गोल्ड इज अ प्रेशियस मेटल. द गोल्ड इज द प्रेशियस मेटल. गोल्ड इज अ प्रेशियस मेटल आणि गोल्ड इज प्रेशियस मेटल यामधलं सांगितलंय विच ऑफ द अबो इज अ करेक्ट सेंटेन्स. वरच्यापैकी करेक्ट सेंटेन्स कुठलं आहे. द गोल्ड इज अ प्रेशियस मेटल, इथे द यूज करता येत नाही कारण गोल्ड हे आहे मटेरियल नाऊन आणि कुठल्याच मटेरियल नाऊनच्या अगोदर आपण कुठलंही आर्टिकल यूज करत नाही. ओके, इथे द गोल्ड इज द प्रेशियस, इथे देखील तसंच आहे. हे देखील इथे आपल्याला नाही यूज करता येत. गोल्ड इज अ प्रेशियस आणि गोल्ड इज प्रेशियस मेटल. आता इथे काय केलंय, या दोन पैकी आन्सर आहे बरोबर. गोल्ड इज इथे अ पाहिजेतच, एक प्रेशियस मेटल आहे. गोल्ड इज प्रेशियस मेटल, इथे अ काढून टाकलंय म्हणजे हे आन्सर नाही, हे नाही. उरलंय कुठलंय, ऑप्शन नंबर 3 उरलंय. म्हणजे क्वेश्चन नंबर 80चं जे आन्सर आहे ते ऑप्शन नंबर 3, दॅट इज व्हॉट आर्टिकल्स आर नॉट यूज बिफोर मटेरियल नाउन्स. ते आन्सर बघा मी हे करतोय, हायलाइट करतोय. मटेरियल नाउनच्या अगोदर यूज करता येत नाही, जसं की गोल्ड, सिल्वर, आयर्न, व्हीट, राईस, RIC राईस, याच्या अगोदर आपल्याला कुठले आर्टिकल यूज करता येत नाही. तो रूल आहे रिलेटेड टू आर्टिकल्स, म्हणजे आर्टिकल्स कुठे यूज करायचे, ए अँड द. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 81. नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल कुठल्या पद्धतीने ॲनालिसिस करतोय. तर जर काही अडचणी असतील तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता किंवा मला टेक्स्ट मेसेज करू शकता जर तुम्हाला डाऊट्स असतील तर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 81. क्वेश्चन नंबर 81 काय विचारला होता बघा. शॉल आय बाय अ स्कूटर. शॉल आय बाय अ स्कूटर. आणि याच्यामध्ये काय सांगितलं होतं, द मॉडल इन द सेंटेन्स अबो हॅज बीन यूज टू एक्सप्रेस. आता मॉडल ऑक्झिलरी आपल्याला इथे माहिती पाहिजे. मॉडल ऑक्झिलरी कुठली यूज केली इथे, शॉल. सो शॉल आय बाय अ स्कूटर यामध्ये काय एक्सप्रेस करते. वन इज व्हॉट, प्रॉमिस. ऑप्शन्स बघा, पहिलं दिलंय प्रॉमिस, दुसरं सजेशन, सिकिंग परमिशन, अँड व्हॉट इज द लास्ट वन, गिविंग ॲडवाइस. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे काय की आपल्याला गेस करता येऊ शकतो या केसमध्ये. बघा, शॉल आय बाय अ स्कूटर, शॉल आय बाय अ स्कूटर असं जर कोणी म्हटलं तर दिस इज नॉट अ प्रॉमिस ॲट ऑल. प्रॉमिस होऊ शकत नाही. सजेशन तर नाहीच आहे. आता उरलेत दोन, सिकिंग परमिशन अँड गिविंग ॲडवाइस. हा देखील ॲडवाइस नाही आहे, उपदेश नाही आहे, परमिशन मागण्यासाठी केलं आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 81चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. व्हॉट इज द आन्सर, ऑप्शन नंबर 3. सो वी हॅव टू यूज द लॉजिक इन दिस केस. आणि त्यातल्या त्यास आपल्याला शॉल आणि बाकीच्या ज्या मॉडल ऑक्झिलरीज आहेत त्याचे आपल्याला युसेजेस माहिती असणं फार गरजेचं आहे. अँड दॅट इज वाय व्हॉट इज द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 81चा आन्सर काय, ऑप्शन नंबर 3, सिकिंग परमिशन. शॉल, व्हॉट इज दॅट, शॉल आय बाय अ स्कूटर. इथे याचं आन्सर होतं 3, दॅट इज सिकिंग अ परमिशन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 82 काय विचारला होता.
The girls have got a unique opportunity. He studies in the university. The father has gone to the office. आणि यामध्ये सांगितलंय काय, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. यातनं करेक्ट सेंटेन्स करेक्ट सेंटेन्सेस विचारलेलं आहे. आता थोड्या इथे युसेजेस रिलेटेड गोष्टी माहिती असणं गरजेचे आहे. युसेजेस ज्याला म्हणतो आपण. आता ही स्टडीज इन द युनिव्हर्सिटी किंवा हा प्रकार होत नाही. इथे ॲट पाहिजे बघा. पहिल्या रीडिंगमध्येच लक्षात येतं. व्हॉट शुड बी ॲट पाहिजे. ॲट व्हॉट शुड बी यूज्ड ओ हिअर ॲट. आणि द फादर हॅज गॉन टू द ऑफिस या केसमध्ये देखील फादरच्या अगोदर जनरली आपण यूज करले जाते इथे. त्यामुळे द इथे यूज होत नाही. म्हणजेच यामध्ये क्वेश्चन नंबर 82 मध्ये म्हणजे हे जे ऑप्शन दिले यामध्ये ए आन्सर एक करेक्ट आहे. द गर्ल्स हॅव गॉट अ युनिक अपॉर्च्युनिटी. दिस इज ओनली द करेक्ट सेंटेन्स इन दीज 3. या तीनही मध्ये करेक्ट सेंटेन्स कुठलं आहे पहिलं. त्याच्यामागचं लॉजिक सांगितलंय मी तुम्हाला. म्हणून क्वेश्चन नंबर 82चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. काय आहे ए ओनली. ए ओनली म्हणजे काय, द गर्ल्स हॅव गॉट अ युनिक opportunity. So question number 82 answer is option number 1 and that is A only. Next बघूया क्वेश्चन नंबर 83 काय आहे आणि कुठल्या पद्धतीने विचारला गेला होता. नक्कीच विद्यार्थी मित्रांनो थोडं व्यवस्थित लक्ष द्या. आणि मी जे बोलतोय फार महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करतोय. फक्त स्क्रीनवर काय दिलंय तेवढं न बघता मी काय बोलतोय सायमल्टेनियसली त्याचंही लक्ष द्या. आता इथे बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. अ करेक्ट सेंटेन्स. 4 सेंटेन्सेस दिलेत ऑप्शन. दिस प्रिमाइस लुक्स टू बिग. प्रिमाइस ओके. नेक्स्ट दीज प्रिमाइसेस लुक टू बिग. ओके. नेक्स्ट दिस प्रिमाइसेस लुक्स टू बिग आणि दीज प्रिमाइस लुक टू बिग. लॉजिक यूज केलं तर लक्षात येईल. प्रिमाइसेस हे प्रिमाइस या फॉर्ममध्ये यूज होत नाही. यूज इन प्लुरल बट सिंग्युलर इन कन्स्ट्रक्शन असते. आता या केसमध्ये एक लक्षात घ्यायचं आहे. दिस प्रिमाइस हा अशा पद्धतीचा इथे यूज करता येत नाही. प्रिमाइसेसच यूज करावं लागेल. प्रिमाइसेस आणि त्यानंतर हे जे दीज प्रिमाइसेस लुक टू बिग. दिस इज करेक्ट. ऑलरेडी प्लुरलमध्ये आहे. दीज येतं याचं प्रिमाइसेस. दिस प्रिमाइसेस होत नाही. तिथे दीज यूज करायचे आणि दीज प्रिमाइस लुक टू बिग. दीज इथे प्रिमाइसेस आलेलं नाही. प्रिमाइस घेतलंय म्हणजे हे देखील होत नाहीये. म्हणून क्वेश्चन नंबर 83 जो आहे त्याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. दीज प्रिमाइसेस लुक टू बिग. दीज प्रिमाइसेस लुक टू बिग म्हणजे आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 क्वेश्चन नंबर 83चं. एक लक्षात घ्या थोडं युसेज रिलेटेड क्वेश्चन्स फार असतात. युसेज म्हणजे काय, ॲप्लिकेशन. हे प्रिमाइस काय. आता प्रिमाइसचा वेगळाच मिनिंग होतो. जर प्रिमाइस फक्त बघितलं ना आपण PREMISE प्रिमाइसचा वेगळा एक मिनिंग आहे. आणि प्रिमाइसेस यूज केलं. आता प्रिमाइसेस म्हणजे काय, अ हाऊस ऑर बिल्डिंग टुगेदर विथ इट्स लँड आउट बिल्डिंग्स ऑक्युपाइड बाय अ बिझनेस ऑर कन्सिडर्ड इन अन ऑफिशियल कॉन्टेक्स्ट ज्याला म्हणतो आपण. बघा ना कॉलेजचे प्रिमाइसेस. कॉलेज प्रिमाइस नाही म्हणत कॉलेज प्रिमाइसेस. तर त्या पद्धतीनं कंपनीचे प्रिमाइसेस. तर या पद्धतीने इथे करेक्ट सेंटेन्स कुठलं आहे, दीज प्रिमाइसेस लुक व्हॉट टू बिग. क्वेश्चन नंबर 83 आन्सर इज ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 84 काय विचारला होता. द शिप वॉज wrecked and every man, woman and child dashed drowned. बुडून जाणे ज्याला म्हणतो आपण. The verb that agrees correctly with the subject in the sentence above is. आता इथे कुठलं बसतं यापैकी, was, were, had आणि had been. लक्षात घ्या. आता इथे टेन्स सिक्वेन्सिंग प्रकार माहिती पाहिजे. कुठला, टेन्स सिक्वेन्सिंग. आता एव्हरी आलं इथे. एव्हरी इथे एक लक्षात घ्या पुन्हा. एव्हरी आलं म्हणजे सिंग्युलर वर्ब लागणार आहे. त्यामुळे इथलं वर गायबच होऊन जाते यातलं. म्हणजे ऑप्शन उरले 1, 3 आणि 4. आता यामध्ये काय आहे, हॅड जर यूज केलं याचा मिनिंग चेंज होतो आणि हॅड बीन यूज केलं तर मिनिंग चेंज होतो. यासाठी तुम्ही म्हणाल सर लॉजिक काय, तर टेन्स सिक्वेन्सिंग प्रकार आहे. द शिप वॉज wrecked and every man, woman and child was drowned. म्हणजे याचा आन्सर आहे क्वेश्चन नंबर 84 जे आहे त्याचा आन्सर आहे 1. दॅट इज वॉज. कुठला आलं पाहिजे तिथे, वॉज. आता यासाठी तुम्ही म्हणाल सर हॅड काय येत नाही, तर त्याच्या मागचं लॉजिक आहे. मला त्याला हायलाईट नको करायला. हॅड न येण्यामागचं कारण काय आहे,
जेव्हा एखादी ॲक्शन जी आहे, ॲक्शन अगोदर आणि नंतर घडणारी, त्या केसमध्ये आपण सिम्पल पास्ट आणि पास्ट परफेक्ट टेन्स एक सिक्वेन्सिंग असतं, त्याचं जर लॉजिक इथे यूज केलं तर इथे हॅड येऊच शकत नाही. लक्षात घ्या. मग त्या केसमध्ये एक समजून घ्यायचं आहे की आपल्याला काय करायचं आहे की इथे लॉजिकली यूज करायचं आणि याची युसेज रिलेटेड यूज करायचं आहे. टेन्सेस माहिती असणं गरजेचं आहे यासाठी. म्हणून इथे काय येईल, एव्हरी मॅन वुमन अँड चाइल्ड वॉज ड्रॉन. इथे एव्हरी आल्यामुळं त्याच्यानंतर प्लुरल इथे येणारच नव्हतं, त्यामुळे इथे काय येतं आहे, वॉज. यासाठी सेपरेट तुम्ही टेन्स सिक्वेन्सिंगवरती माझे व्हिडिओज बघा, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की याचा आन्सर काय आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 85. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. विद्यार्थी मित्रांनो बघा, हे क्वेश्चन कसे आहेत. आयडेंटिफाय करेक्ट सेंटेन्सवरती फार क्वेश्चन्स आहेत. याचा अर्थ काय, अहो इंग्लिश ग्रामर जेवढं तुम्हाला ॲप्लिकेशन्स माहिती आहेत ते सगळं तिथं तुम्हाला लावावं लागतं डोकं. मग टेन्सेस असेल, वर्ड रिलेटेड युसेजेस असतील, किंवा सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट असेल, बाकी काय असतील वेगवेगळे, पंक्च्युएशन रिलेटेड असेल, त्याचा फॉर्म कुठलाही असेल, हे सगळं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता करेक्ट सेंटेन्स किंवा सेंटेन्सेस एकही करेक्ट असेल किंवा अनेकही. आय एम नॉट अंडरस्टँडिंग दिस लेटर. ओके, देन शी अराइव्ड ॲट द थिएटर ॲट 6 PM बट the film had already started. Okay, next, if I get any news I'll tell you. आता इथे आपल्याला आयडेंटिफाय करायचे काय, करेक्ट काय. आता यामध्ये बी आणि सी दोन्ही करेक्ट सेंटेन्सेस आहेत. बी आणि सी का. आता शी अराइव्ड ॲट द थिएटर ॲट 6 PM बट द फिल्म हॅड स्टार्टेड आहे, ज्याच्या अगोदरच बघा सेंटेन्स. मी जिथे म्हटलं तुम्हाला हॅड यूज करता येत नाही. शी अराइव्ड ॲट द थिएटर ॲट 6 PM, 6 PM ला पोहोचली, बट द फिल्म त्याच्या अगोदरच स्टार्ट झाली होती. मग द शिप वॉज रेक्ट म्हटलं आणि त्याच्या अगोदर मुलं बुडल्या होईल का, म्हणजे जे एव्हरी मॅन वुमन काय दिलं होतं तिथं, तसं होत नाही. त्यामुळे तिथे ते हॅड येत नाही. इथे हे सेंटेन्स तुम्हाला युजफुल ठरू शकते त्यासाठी. आता या क्वेश्चनवरती ध्यान द्या, 85 वरती. हे करेक्ट सेंटेन्स आहे बी आणि सी देखील. इफ आय गेट एनी न्यूज आय विल टेल यू. दिस इज द इफ क्लॉज आणि हे करेक्टली यूज केलेलं आहे, त्यामुळे बी आणि सी करेक्ट आहे. आणि अंडरस्टँडला ING लावता येत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नॉन कंटिन्युअस वर्ब म्हणतात त्याला. ॲब्स्ट्रॅक्ट वर्ब आहे, ॲब्स्ट्रॅक्ट वर्बला आपण लावू शकत नाही इथे, त्या केसमध्ये ING लागत नाही अंडरस्टँडला. आय एम नॉट यापेक्षा आय डोंट अंडरस्टँड दिस लेटर. आय डोंट अंडरस्टँड दिस लेटर असं म्हणता येतं. म्हणजे ए हे चुकीचं सेंटेन्स आहे, बी आणि सी करेक्ट आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 बी आणि सी कुठं दिसतं, ह्या इथे दिसतंय बघा यामध्ये. म्हणून क्वेश्चन नंबर 85चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, म्हणजे बी अँड सी ओनली. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर आपल्याला बघायचा आहे आता 86 काय विचारला गेला होता. द मोस्ट फेमस इंग्लिश पोएट्स आर शेक्सपियर, मिल्टन, वर्सवर्थ, शेली, बायरन अँड किड्स. हे सगळे नाव आहेत बरं का, इंग्लिश पोएट्स, इंग्लिश लिटरेचरमधले लोक आहेत सगळे. आता इथे काय दिलं, द पंक्च्युएशन मार्क दॅट शुड फॉलो द वर्ब आर इन द सेंटेन्स अबोव इज. आता इथे कुठलं पाहिजे, पंक्च्युएशन शुड फॉलो वर्ब. आता वर्ब नंतर इथे जे ना हे जे वर्ब दिले याच्यानंतर कुठलं पंक्च्युएशन मार्क द्यायला पाहिजे, सेमिकोलन, कोलन, कॉमा, हायफन. एक लक्षात घ्या, जेव्हाही आपण लिस्ट दाखवतो ना, लिस्ट केलेली लिस्ट, LIST नॉट LEST, कन्फ्युजन, LIST, लिस्ट जेव्हा आपल्याला दाखवायची आहे त्या केसमध्ये आपण काय यूज करतो लक्षात घ्या, कोलन. Use a colon to introduce an item or a series of items. Do not capitalize the first item after the colon unless it is a proper noun. थोडक्यात लिस्ट दाखवायची, कंटिन्यू लिस्ट आली ना, शेक्सपियर, विल्यम शेक्सपियर, जॉन मिल्टन, विल्यम वर्सवर्थ, PB शेली, देन बायरन, देन जॉन किट्स, हे सगळे त्यांचे नाव आहे. म्हणून इथे काय आलं पाहिजे, याला म्हणायचं कोलन. नाही तर कोलन कशाला म्हणायचं, ह्याही प्रॉब्लेम, तसं नको व्हायला. कॉमा म्हणजे या असा असतो, हायफन म्हणजे इथे असं शॉर्ट असतं त्याला, कोलन म्हणजे हे असं असतं, आणि सेमी कोलन म्हणजे वर असं आणि त्याच्या खाली थोडंसं कॉमासारखं, याला म्हणायचं सेमी कोलन. तर इथे आपल्याला काय घ्यायचं आहे, कोलन. म्हणून इथे ऑप्शन नंबर 2 ही करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 86 आन्सर इज ऑप्शन नंबर 2, दॅट इज कोलन. का आहे, लिस्ट आपण तिथे इंट्रोड्यूस करतोय, सिरीज लिस्ट देतोय, म्हणून तिथे आलं पाहिजे कोलन. So question number 86 answer is option number 2, colon. Next question, question number 87 काय विचारला होता, keep to the left. The imperative structure above expresses काय दाखवतंय रे इथे, बघा बरं काय दिलंय बघा. आता इथे
अ कमांड, इट्स नॉट अ कमांड. अ सोलन ॲडवाइस, फॉर्मल असा ॲडवाइस आहे का? सिन्सिअर ॲडवाइस? नो. प्रेयर आहे का? प्रार्थना केली आहे का? नो. अ पिटिशन, एक फॉर्मल रिटर्न पिटिशन म्हणजे काय? अ फॉर्मल रिटर्न रिक्वेस्ट टिपिकली साइन बाय मेनी पीपल, ज्याला म्हणतो पिटिशन सादर करणे, ज्याला म्हणतो बघा आपण. बरेचसे विद्यार्थी लोक पिटिशन सादर करतात. पिटिशन सादर करणे म्हणजेच काय? एक फॉर्मल रिटर्न रिक्वेस्ट असते, ती कोर्टामध्ये केली जाते. पिटिशन इज सबमिटेड जसं म्हणतो आपण. त्यामुळे हा सोलन ॲडवाइस होत नाही, प्रेयर होत नाही, पिटिशन होत नाही, ही कमांड आहे. कमांड. कीप टू द लेफ्ट, दिस इज अ कमांड. अँड 87चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. दिस इज अ कमांड. लक्षात घ्या, कमांड आहे म्हणून याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. पिटिशनचा मिनिंग सगळ्यांनी ते लक्षात ठेवायचं आहे रे. म्हणजे कारण काय आहे, पिटिशन भविष्यात कुठं जरी आला येऊ शकतं ना. म्हणजे एक असं आलं, आयडेंटिफाय द करेक्ट वर्ड फॉर द फ्रेज फॉर्मल रिटर्न रिक्वेस्ट टिपिकली आर साइन बाय मेनी पीपल, आणि आन्सर खाली दिले तर त्यात पिटिशन वर्ड आला पाहिजे. सोलन म्हणजे काय? SOLEMN. सोलन मीन्स व्हॉट? दॅट इज द सिन्सिअर. सोलनचा मिनिंग काय होतो? सिन्सिअर. तर अशा पद्धतीनं आपण काय केलं आहे, हा डिस्कस केलेला आहे क्वेश्चन नंबर 87. आन्सर इज व्हॉट? ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 88. आयडेंटिफाय द सेंटेन्सेस दॅट एक्सप्रेसेस सबजंक्टिव्ह मूड. आला मूड रिलेटेड क्वेश्चन. सेपरेट व्हिडिओ टाकला आहे मी यावरती. मूड्स दॅट इज रिलेटेड टू व्हॉट? थोडं इथे कट होईल असं वाटतंय. ओके, लेट इट बी नाव. ऑप्शन सांगतोय, बघूयात. आपल्याला इथे सबजंक्टिव्ह मूड बघायचा आहे. कशामध्ये? सबजंक्टिव्ह मूड. इथे दिलंय बिहोल्ड द ड्रीमर कम्स. ओके, देन बी मर्डर दाउ इट हॅव नो टंग विल स्पीक. अँड सी लॉंग लिव्ह द किंग. आता यामध्ये काय दिलंय? सबजंक्टिव्ह मूड म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं. सबजंक्टिव्ह मूड म्हणजे काय? सबजंक्टिव्ह मूड वर्ब रिलेटेड टॉपिक आहे. वर्ब की जे आपल्याला काय एक्सप्रेस करते? हायपोथेटिकल सिच्युएशन, इम्पॉसिबल सपोजिशन, टू एक्सप्रेस अ विश, अ डिमांड और सजेशन. आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे की आपल्याला इथे शोधायचं सबजंक्टिव्ह मूड कशामध्ये आहे. आता इच्छा जिथे व्यक्त होते बघा, इम्पॉसिबल सपोजिशन आयडिया, जसं की बिहोल्ड द ड्रीमर कम्स यामध्ये होत नाही. हा इंडिकेटिव्ह मूडमधलं सेंटेन्स आहे, डिक्लरेशन आहे. ओके, आणि स्टेटमेंट आहे, म्हणजे हे तर नाही आहे. आता उरलं बी आणि सी. मर्डर दाउ इट हॅव नो टंग विल स्पीक. हॅमलेटमधलं सेंटेन्स आहे माझ्या माहितीनुसार. हॅमलेट विल्यम शेक्सपियरचं, बहुतेक त्यातलं आहे. यू कॅन चेक इट आउट ऑन इंटरनेट. मर्डर दाउ इट हॅव नो टंग विल स्पीक म्हणजे ही आहे विच्छा आहे, एक प्रकारची विश आहे. दिस इज द विश. सो अँड दिस इज इम्पॉसिबल. द लॉंग लिव्ह द किंग. अगेन दिस इज व्हॉट? दिस इज द विश. सो दिस इज द डिझायर. म्हणजे बी आणि सी दोन्ही हे कशामध्ये आहेत? सबजंक्टिव्ह मूडमध्ये. मग आन्सर कुठला याचं? ऑप्शन नंबर 88चा आहे ऑप्शन नंबर 2. दॅट इज बी अँड सी ओनली. बी अँड सी ऑलरेडी कसं आहे मी सांगितलं तुम्हाला. यावर ते डिटेल तुम्हाला समजून घ्यायचं असेल. मूड्स काय प्रकार आहे, इंडिकेटिव्ह काय, सबजंक्टिव्ह काय, इम्परेटिव्ह मूड काय, तर एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तो बघून घ्या. क्लॉजेस अंडर, नॉट क्लॉजेस अंडर, सेपरेट एक व्हिडिओ बनवलेला आहे. मूड्स दॅट इज व्हॉट? सांगितले मूड्स कुठले कुठले आहे? इम्परेटिव्ह, इंडिकेटिव्ह अँड इम्परेटिव्ह, इंडिकेटिव्ह अँड व्हॉट? सबजंक्टिव्ह. तर अशा पद्धतीने आपण याचा आन्सर बघितलंय का आहे. तर क्वेश्चन नंबर 88 आन्सर नंबर ऑप्शन नंबर 2 बी अँड सी ओनली. यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तो बघू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 89 काय होता? आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. विद्यार्थी मित्रांनो, ॲनालिसिसमध्ये सायमल्टेनियसली बघा कुठल्या टॉपिकवर किती क्वेश्चन्स विचारलेले आहेत. आय कुड रीड दॅट बुक इन 2 hours yesterday. ओके, नेक्स्ट आय वॉज एबल टू रीड दॅट बुक इन 2 hours yesterday. आता यामध्ये करेक्ट सेंटेन्सेस बघायचे. आय कुड रीड. आता आय कुड रीडमध्ये काय अडचण आहे? कूड दाखवत आहे ना, कूड काय करते? अबिलिटी टू रीड. ओके, आणि बी एबल टू काय दाखवत आहे? हे देखील बी एबल टू म्हणजे हे इथे बी म्हणजे हे वॉज एबल टू डू, हे देखील ॲबिलिटीज दाखवत आहे. पण लक्षात घ्या, पर्टिक्युलर ॲक्शनमधली जर ॲबिलिटी दाखवायची असेल, ॲबिलिटी प्लस डन इट, ॲबिलिटी आहे आणि ते केलं आहे, त्या केसमध्ये फक्त बी एबल टूचा यूज होतो, कूडचा होत नाही.
कुड हे जनरलसाठी वापरलं जातं. या केसमध्ये इथे काय आहे, आय वॉज एबल टू रीड दॅट बुक इन 2 hours yesterday, हे एकच करेक्ट सेंटेन्स आहे, हे नाही आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 89 जे आहे, क्वेश्चन नंबर 89 याचा आन्सर आता बी कुठं दिसतंय, ऑप्शन नंबर 2 दिसतंय, बी ओनली. हे बघा इथे दिस वन आता हायलाइट केलं आन्सर क्वेश्चन नंबर 89 अँड आन्सर इज व्हॉट, ऑप्शन नंबर 2 दॅट इज 2 ओनली, दॅट इज बी ओनली दिलंय. थोडं बघा इथे हे असे क्वेश्चन्स फार असतात बघा या कॉम्पिटिटिव्हमध्ये. 3-4 सेंटेन्स देतात, सरळ सरळ काहीच नाही, तुम्हाला सरळ सरळ कुठलंही सेंटेन्स विचारलं जाणार नाही. तर अशा पद्धतीने आपण हे डिस्कस केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 90 बघूया काय विचारला गेला होता. क्वेश्चन नंबर 90 होता, आय एम हिअर सिन्स 1951 आणि 1 2 3 4 काहीतरी दिलंय, काहीतरी काय दिलंय ते बघा आता. द एरर अकर्स इन पार्ट डॅश ऑफ द सेंटेन्स अबो. ओके, आय एमचा एक पार्ट केलाय 1, हिअर 2, सिन्स 3 आणि 1951 केलाय 4th पार्ट. तर यापैकी कुठल्या पार्टमध्ये एरर आहे त्यासाठी परत कळायला पाहिजे टेन्सेस आणि एरर ॲनालिसिस हा प्रकार माहिती पाहिजे. तर काय आहे, पहिल्याच याच्यामध्ये इथे चूक आहे, हे जे दिसतंय ना यामध्ये आय एम इथे येत नाही. इथे एक रूल माहिती पाहिजे तुम्हाला. कुठला रूल, रिलेटेड टू व्हॉट, टेन्सेसमध्ये काय आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा कसा यूज केला जातो, फॉर आणि सिन्सचा वापर करून. आणि दुसरा एक आपण यूज करतो बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, त्यामध्ये देखील आपण काय यूज करतो, फॉर आणि सिन्स, काय यूज करतो, फॉर आणि सिन्स. तर हे लक्षात तुम्हाला घ्यायचं इथे. तर इथे आय एम होणार नाही. या केसमध्ये एक लक्षात घ्यायचं आहे, आय हॅव बीन हिअर सिन्स 1951, आय हॅव बीन हिअर असं ते सेंटेन्स पाहिजे. आणि जर तुम्ही वेगळं याच्यात आय हॅव बीन हिअर सिन्स 1951 म्हणून एरर लक्षात घ्या. मी सांगितलं तुम्हाला कसं आयडेंटिफाय करायचं आहे. 1 ओनली काय म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचा आन्सर आहे बघा, हे 1 ओनली. क्वेश्चन नंबर 90चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 1 ओनली. कसं आहे ते तुम्हाला इथं मी डिस्कस केलेलं आहे. टेन्सेस रिलेटेड व्हिडिओज बघा, ऑलरेडी मी अपलोड केलेले आहेत, त्याचा फायदा होईल. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता इथे आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स फ्रॉम 91 to 95. रीड करायला हरकत नाही आहे, पॅरेग्राफ समजेल तरी. फास्ट रीड करूया. Nobody knows how speech was born, although many interesting theories have been put forward. There are some who believe that man first made vocal sounds as an accompaniment to physical efforts, and that more complicated forms of speech grew out of the range of grunts and interjections, okay, produced by bodily activities. There are others who believe that movements of the organs of speech grew out of an attempt to imitate gestures made by the hand. Still others believe that speech was an attempt to imitate directly the action or the object or the emotion being described. आता हे स्पीच रिलेटेड आहे मित्रांनो, ओरिजिन ऑफ स्पीच ज्याला म्हणतो आपण त्याच्या रिलेटेड आहे. त्याच्या रिलेटेड पॅरेग्राफ विचारला होता. हा पहिलाच पार्ट आहे पॅरेग्राफचा, पॅरेग्राफ संपलेला नाही. नेक्स्ट याच्यावरती बघूयात. Whatever the origin of speech, we can be certain that man did not begin to feel the need to speak until he began to live in communities, for speech is essentially social in character. It is, however, as difficult to explain the origins of speech as it is to explain why certain combinations of sounds came to be associated with certain objects. Many primitive peoples believed and some still believe in the magical power of names. They believed, for example, that God's name was a part of him and therefore possessed some of the divine powers of God himself. A reflection of the same attitude may be seen in a child's unwillingness to tell a stranger his name, since he feels that with his name he is giving a part of himself. Similarly, parents give their children the names of gods or saints of famous men in the hope that the name will carry with it some of the great qualities of its original possessor. Most of us to feel annoyed or hurt if somebody mispronounces
our name or calls us by the wrong name. So some थिअरीज आर गिवन ओ हिअर. वेगवेगळ्या थिअरीज यामध्ये दिलेल्या आहेत आणि देवाचा एक संबंध इथं जोडला आहे. नेम ऑफ गॉड्स इथे सांगितलं आहे. दिस इज द लास्ट पार्ट. Man first discovered that everything could be given a name and later found that because words are really only symbols, the same object may be given several different names. To put it simply, that a cat may be called a cat animal and a mammal or a feline class. Words like animals, fruit, vegetable must have appeared at a much later stage than words like lion, orange or cabbage. Names for abstract qualities such as patience and courage must have come much later. लास्ट याच्यामध्ये वेगवेगळे वर्ड्स कसे यूज केले जातात हे दिलं आहे. एक लक्ष कॉम्प्रिहेन्शनवरती सेपरेट व्हिडिओज बनवणार आहेच मी, पण याचा आता बघा इथे आपण क्वेश्चन्स बघूयात. क्वेश्चन नंबर 91. तुम्हाला एकाच रीडिंगमध्ये पॅरेग्राफ कळायला पाहिजे, लक्षात घ्या, कारण वेळ नसतो तिथे. त्यामुळे रीडिंग कॉम्प्रिहेन्शनची फार प्रॅक्टिस करायची गरज आहे. A child hesitates to tell a stranger his name because. आता पॅरेग्राफमध्ये आलेलं आहे की अ चाइल्ड हेजिटेट्स टू टेल, सांगत नाही एखाद्या नवीन व्यक्तीला नाव. त्याच्या मागचं कारण काय, याचा आन्सर बघा इथे काय ऑप्शन दिले. ही डज नॉट वॉन्ट टू हर्ट गॉड, हे इथे आलेलंच नाही याचं लॉजिक कुठे काय. ही डज नॉट लाईक टू डिस्क्लोज हिज आयडेंटिटी, असंही नाही आहे. ही थिंक्स दॅट टेलिंग हिज नेम इज गिविंग अ पार्ट ऑफ हिमसेल्फ. येस, दिस इज द आन्सर. ऑप्शन नंबर 3 इज द आन्सर. अँड हिज पॅरेंट्स प्रोहिबिट हिम फ्रॉम डुईंग सो, असंही कुठं आलेलं नाही, हे आलेलं आहे बघा त्यामध्ये पॅरेग्राफमध्ये. क्वेश्चन पेपर तुमच्याकडे जर याचं ॲनालिसिस करताना जर क्वेश्चन पेपर असेल तर फार उत्तम. हेच प्रश्न आहेत, पण तुम्हाला जर असं वाटत असेल की पॅरेग्राफ परत वाचायचं असेल, यू कॅन डू दॅट वन. सो क्वेश्चन नंबर 91चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 92 बेस्ड ऑन पॅरेग्राफ काय विचारला होता. अकॉर्डिंग टू द थर्ड थिअरी ऑफ ओरिजिन. थर्ड थिअरीज मी जसं सांगितलं की ते थिअरीज दिलेल्या आहेत काही. स्पीच वॉज अन अटेम्प्ट टू इमिटेट डिरेक्टली द ॲक्शन ऑफ द ऑब्जेक्ट. नेक्स्ट, speech originated out of man's need to live in communities. Okay, first theory related is speech originated as an attempt to imitate gestures made by the hand, and man needs to produce vocal sounds to accompany his physical efforts. तर क्वेश्चन नंबर 91 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. स्पीच वॉज अन अटेम्प्ट टू इमिटेट डिरेक्टली द ॲक्शन ऑफ द ऑब्जेक्ट. यासाठी परत पॅरेग्राफ तुम्हाला बघता येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 93 काय विचारला होता. प्रिमिटिव्ह पीपल. प्रिमिटिव्ह म्हणजे काय, ओल्ड. प्रिमिटिव्ह पीपल नेम दॅमसेल्स आफ्टर गॉड्स नेम. देवाचं नाव ठेवलं जायचं बघा. मराठीमध्ये आपण ठेवतो ना, जसं की एकनाथ असेल, रामदास असेल, देवांचे नावं, तुकाराम असेल, देवांचे नावही ठेवले जातात बघा. मग यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, विष्णू असेल बघा ना, महेश असेल, देवांचेच नाव होते किंवा चांगल्या थोर व्यक्तींचे नावं ठेवले जायचे. देवाच्या नावांमध्ये जसं विष्णू सांगितलंय मी तुम्हाला, महेश सांगितलंय, अशा वेगवेगळ्या नावांचे किंवा मुलींचे नावं, देवींचे नावं, लक्ष्मीज असेल, असे नावं ठेवले जायचे. त्याचं कारण काय, दे बिलीव्ड फर्मली इन गॉडली क्वालिटीज. देन दे बिलीव्ड दॅट गॉड वॉज देअर ओरिजिनल possessor. ऑप्शन नंबर 2. थर्ड, दे बिलीव्ड दॅट गॉड्स नेम वॉज अ पार्ट ऑफ दमसेल्स. आणि 4 दिलाय, दे बिलीव्ड दॅट गॉड्स नेम वॉज सेक्रेड. आता याचा आन्सर आहे क्वेश्चन नंबर 93. आन्सर इज ऑप्शन नंबर 3. त्यात दिले बघा, दे बिलीव्ड दॅट गॉड्स नेम वॉज अ पार्ट ऑफ दमसेल्स. क्वेश्चन नंबर 94 बघूया. मॅन डिस्कवर्ड लेटर दॅट. काय डिस्कवर केलं होतं नंतर, व्हॉट इज दॅट. यूज ऑफ स्पीच इज इसेन्शियल फॉर एक्झिस्टन्स. ओके, देन ओनली ॲब्स्ट्रॅक्ट क्वालिटीज लाईक पेशन्स अँड करेज कॅन बी नेम. लास्ट पार्ट मधलं आहे बघा. The same object needs different names. आणि लास्ट दिलंय, the same object may given or may be given different names. या 4 ऑप्शन मध्ये 94चं जे आन्सर आहे दॅट इज ऑप्शन नंबर 4. The same object may be given different names and this is possible. Man discovered this one. सो क्वेश्चन नंबर 94चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. काय आहे, द सेम ऑब्जेक्ट मे बी गिवन डिफरंट नेम्स. हायलाईट केलंय. परत पॅरेग्राफ बघू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 95. शेवटचा क्वेश्चन आहे बेस्ड ऑन पॅरेग्राफ. अजून 5 क्वेश्चन्स बाकी आहेत.
द टायटल दॅट suits best to this passage, that is nothing but what? Man, society and speech. बघा काय दिलंय, मॅन अँड स्पीच, मॅन, सोसायटी अँड स्पीच, द ओरिजिन ऑफ स्पीच आणि स्पीच अँड द सराउंडिंग वर्ल्ड. तर याचा आन्सर आहे क्वेश्चन नंबर 95चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, द ओरिजिन ऑफ स्पीच. आता कसं यात मोस्ट सुटेबल आपल्याला द्यायचं आहे, त्यामुळे जर स्पीचचे आले, मॅन, सोसायटी आणि याचं जे आलं आहे ते देखील आलेलं आहे, त्यामुळे एक लक्षात घ्या क्वेश्चन नंबर 95चं जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर 3, द ओरिजिन ऑफ स्पीच. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं कुठल्या पद्धतीनं ते आलेलं आहे. आता सगळेच यात जे दिसतं आपण मॅन अँड स्पीच इथे हँडल केलेलं आहे, मॅन, सोसायटी अँड स्पीच देखील आहे, सराउंडिंग वर्ल्ड देखील दिलेलं आहे, पण बेस आहे, सेंट्रल आयडिया काय आहे त्यानुसार आपल्याला टायटल द्यायचं आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 95चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, दॅट इज व्हॉट? द ओरिजिन ऑफ स्पीच. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 96 काय विचारला गेला होता. 91 to 95 संपलेत. आता 96 हा वेगळा क्वेश्चन आहे, याचा आणि पॅरेग्राफचा संबंध नाही. क्वेश्चन बघा, द टर्म वर्टिकल इज सिनोनिमस विथ. वर्टिकलचा सिनोनिम काय? स्ट्रेट, परपेंडिक्युलर, ऑब्लिक, डायगोनल. स्ट्रेट लाईन, परपेंडिक्युलर लाईन ज्याला म्हणतो आपण, ऑब्लिक लाईन आणि डायगोनल लाईन, हे माहिती असणं गरजेचं आहे, तर लक्षात येईल. स्ट्रेट लाईन कशी असू शकते? स्ट्रेट म्हणजे यालाही स्ट्रेट म्हणतो आपण, यालाही स्ट्रेट, सरळ. आता मी यानं पेन यूज करतो, स्ट्रेट सरळ म्हणतो आपण. परपेंडिक्युलर म्हणजे काय? याला म्हणतो आपण. ऑब्लिक म्हणजे काय? ऑब्लिक लाईन, स्लॅन्टेड लाईन्स असतात बघा, आणि दे कॅन मीट इच अदर. डायगोनल म्हणजे काय? एक लाईन सेगमेंट आहे. याचा आन्सर इथं आहे बघा, परपेंडिक्युलर. सगळ्यांनी याचे मिनिंग्स बघून घ्या. ऑब्लिक लाईन कशी असते, स्ट्रेट लाईन कशी आहे. स्ट्रेट लगेच लक्षात येईल, परपेंडिक्युलर म्हणजे अशी व्हर्टिकल असते. याला हॉरिझॉन्टल लाईन म्हणतो बघा आपण. याला जे आहे हे व्हर्टिकल ज्याला म्हणतो आपण, अशी उभी ज्याला म्हणतो आपण. तर इथे सिनोनिमस काय आहे व्हर्टिकलचा? दॅट इज परपेंडिक्युलर. म्हणून क्वेश्चन नंबर 96चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, परपेंडिक्युलर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 97 काय विचारला गेला होता. चूज द बेस्ट सिनोनिम फॉर द फॉलोइंग वर्ड. मेन्शन म्हणजेच काय? मेन्शनचा अर्थ काय? क्रिएट नाहीये, क्रिएट होऊ शकत नाही, कारण क्रिएटचा मिनिंग होतो टू जनरेट. व्हॉट इज द मिनिंग ऑफ क्रिएट? क्रिएटचा मिनिंग होतो टू जनरेट. ओके. त्यानंतर रेफर टूचा मिनिंगच होतो मेन्शन. रेफर टू समथिंग ब्रीफली अँड विदाउट गोईंग इन टू डिटेल, त्याला म्हणायचं मेन्शन. अपोज जे दिलं इथे, अपोज म्हणजे काय? डिसअग्री विथ. अपोज म्हणजे काय? डिसअग्री विथ. आणि लीड टू म्हणजे काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ लीड टू? दॅट इज गाईड टू. थोडक्यात यापैकी हे तिन्ही आत्ता जे इथे टाईप केलं ना, तिन्ही त्याचे आन्सर होत नाही ना. आन्सर इज व्हॉट? ऑप्शन नंबर 2, रेफर टू. म्हणजे सांगितलं मी, मेन्शनचा मिनिंगच होतो रेफर टू समथिंग ब्रीफली अँड विदाउट गोईंग इन टू डिटेल, आणि म्हणून मेन्शनचा मिनिंग आहे ऑप्शन नंबर 2. म्हणजे आन्सर आहे क्वेश्चन नंबर 97चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, रेफर टू. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 98 काय विचारला होता. Which one of the following phrases expresses the correct meaning of the word neologism? आता याचा गेस करणं फार कठीण असतं वोकॅब्युलरीमध्ये, त्यामुळे एक्झॅक्ट माहिती असणं गरजेचं आहे. ऑप्शन दिले होते. निओलॉगिझमचा मिनिंग्स यात बघायचा आहे. अ न्यू जनरेशन दॅट हॅज एमर्ज लेटली. Second, a new logic that derives conclusion. Third, a new language that only the younger generation knows. And what is the fourth one? That is a newly coined word by an author. And neologismचा meaning होतो option number 4, a new word coined by an author. म्हणून क्वेश्चन नंबर 98चा आन्सर आहे a new word coined by an author. Neologism. तर अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 98चा आन्सर आपण बघितलंय. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 99. स्पॉट द एरर टाइप इन द फॉलोइंग सेंटेन्स. खाली दिलेल्यात कुठली एरर आलेली आहे सेंटेन्समध्ये. द पार्क वॉज सीरीन ॲट ट्वायलाइट. कॅपिटलायझेशनचा प्रॉब्लेम आहे का? बरोबर कॅपिटलाइज केले. पंक्च्युएशन बरोबर आहे.
त्यानंतर स्पेलिंग आणि ग्रॅमर. ग्रॅमर करेक्ट आहे पण स्पेलिंगचा प्रॉब्लेम आहे याचा SERINE सिरीन. स्पेलिंग काय पाहिजे SERENE सिरीन. SE टाईप करतो म्हणजे लक्षात येईल. SERENE सिरीन म्हणजे काय शांत काम ॲटमॉस्फिअर. SERENE सिरीन. तर इथे प्रॉब्लेम काय आहे स्पेलिंगचा म्हणून इथे लिहायचं आहे. आन्सर आहे क्वेश्चन नंबर 99चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 दॅट इज रिलेटेड टू स्पेलिंग. तर याला हायलाइट करतो म्हणजे लक्षात येईल. क्वेश्चन नंबर 99 आन्सर इज 3. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 100. दिस इज द लास्ट क्वेश्चन. मॅच द सिनोनिम्स. वर्ड्स आलेले आहेत काही त्याचं आपल्याला मॅच द फॉलोइंग करायचे. सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द. लिबरल, कीन, मेलोडियस, मल्टिट्यूड, शार्प, जनरस, क्राउड, म्युझिकल. आता स्पष्ट मेलोडियस म्हणजे म्युझिकल, मल्टिट्यूड म्हणजे क्राउड, लिबरल म्हणजे जनरस आणि कीन म्हणजे शार्प. असं जिथं कॉम्बिनेशन असेल ते त्याचं आन्सर आहे. कुठं आहे कॉम्बिनेशन बघा बरं. दॅट इज लिबरलचं 2 कुठं दिसतंय इथं दिसतंय पहिल्या ह्याच्यात पुढे. नंतर कीनचं फर्स्ट इथे दिसतंय ठीक आहे. नंतर सीचं 4th इथे आहे आणि डीचं 3rd इथे आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. म्हणजे मॅच द फॉलोइंगमध्ये कसे आहेत मिनिंग ते सांगितलं. स्पेलिंगचंही बघा मेलोडियसचं काय आहे मल्टिट्यूडचं काय आहे. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आज आपण कंप्लीट इथे काय केलेलं आहे विश्लेषण केलेलं आहे क्वेश्चन्सचं. नक्कीच याचा तुम्हाला फायदा होणार आहे. असे बरेचसे व्हिडिओज ऑलरेडी मी अपलोड केलेले आहेत. ॲनालिसिस केलेलं आहे वेगवेगळ्या याचं त्याचं नक्कीच बघा. आणि कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करा जिथे इंग्लिश आहे तिथे कुठलेही सगळे इंग्लिश ग्रॅमर हे सगळीकडे सेम आहे. म्हणजे बँकिंगची तयारी करणाऱ्यांना याचं करायचं नाही असं नाही. यात आलेले सगळे क्वेश्चन्स तिकडे देखील येऊ शकतात. त्यामुळे अशा पद्धतीनं आपण विश्लेषण अनेक करणार आहोत आणि इथनं समोर बरेचसे व्हिडिओज त्याच्या रिलेटेड येतील. सगळ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. आय रिक्वेस्ट यू ऑल टू सबस्क्राईब माय चॅनल, लाईक अँड शेअर द व्हिडिओ आणि परत जे बेल आयकन दिलेलं असतं ते प्रेस करून ठेवा म्हणजे येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला अगोदरच मिळेल. थँक्यू सो मच.